सरस्वत्यै गुरु चरण कमले श्री सदा शिवा गौरं गौरीशं शीतभस्म वामांगे बिभ्रतं गौरी विद्युत् समाप्रभम् गिरिजे स्कन्दमातस्त्वं सेविता सर्वदा नरैः सर्वसौख्यप्रदे शम्भो सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दं श्री उमापति महादेव श्री ओंकारेश्वर महादेव श्री हनुमान महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरु श्री सद्गुरु बंसी बाबा की ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। सर्वांनी टाळी वाजवायची। वा आता जशी टाळी वाजवली तसं सगळ्यांनी भजन करायचं। जय जय भोले महादेव शंभो शिव शंकर महादेव शंभो महादेव
मंगलमय परात पराखिलेश्वर भक्तवंशा कल्पतरू भगवान श्री शिवाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती परमपावनी श्री शिव महापुराण कथा। आज कथेच्या तृतीय दिनामध्ये आपण प्रवेशित आहोत। सर्व साधू संतांच्या संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथ सम्राज्ञी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्याचसोबत भगवान शिव परमात्म्याची परमपावन भव्य दिव्य श्री शिव महापुराण कथा मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होते आहे। हळूहळू कथेचे 2 दिवस संपन्न झाले। आजचा 3रा दिवस आहे। थोडा बास कमी करा, थोडासा ट्रबल दे, गेन थोडंसं पाहिजे। समस्त ग्रामस्थ मंडळी रस्तापूर गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळी, सर्व क्षेत्रातून उपस्थित असलेली सर्व महानुभाव मंडळी आणि रस्तापूर सोबत परिसरातील सर्व गावातून उपस्थित असलेली, त्याच्यामध्ये चांदा आहे, माळस पिंपळगाव आहे, कवठा आहे, परिसरातून उपस्थित असलेली सर्व भाविक आणि विशेष उपस्थिती ज्यांची आहे ते आमच्या माता भगिनी, खूप शांततेमध्ये आपण या ठिकाणी बसलात। अशी शांतता शेवटपर्यंत टिकून ठेवा। गेले 2 दिवस महात्म्याचा विचार आपण पाहिला, कथा श्रवण कशी करावी याचाही विचार पाहिला। खूप चांगल्या पद्धतीने आपण कथा श्रवण करताय, म्हणून थोडंसं कथेला विस्तारित रूपामध्ये मी ठेवण्याचा प्रयत्न करतोय। कथा ऐकणं वेगळं असतं, कथा करणं वेगळं असतं। कथा ऐकत असताना मी 7 दिवस सुद्धा फक्त महात्म्य सांगू शकतो, पण सगळीच कथा सांगून झाली पाहिजे हा नियम आहे, म्हणून मला सगळी सांगावी लागेल। कथा ऐकणं वेगळं आहे, कथा करणं वेगळं आहे, कथा जगणं वेगळं आहे। बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात आम्ही कथा ऐकून आलो, आमच्यासारखी माणसं म्हणतात आम्ही कथा करून आलो, पण कथा ऐकणं, कथा करणं, कथा जगणं याच्यात फरक आहे। कथा फक्त ऐकता कामा नये, कथा फक्त करता कामा नये, कथा जगता आली पाहिजे। जे सूत महर्षी कथा सांगतात, मी सांगितलं त्यांचं वय फक्त 20 वर्षाचं आहे, पण हजारो वर्ष जगलेली महानुभाव मंडळी शौनक ऋषी त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या समोर बसतात आणि 20 वर्षाच्या एका तरुण मुलानं सांगितलेली कथा ऐकतात। याचं कारण एकच आहे, सूत महर्षी कथा सांगत नाही, कथा करत नाही, तर कथा जगतात। कथा जीवनामध्ये उतरवता आली पाहिजे, त्याला म्हणतात कथा करणं। नुसतं सांगणं ही पोपटपंची होईल, नुसतं ऐकणं याच्यामध्ये कथेचा काही भाव नाहीये। कथा करणं, करता आली पाहिजे, जगता आली पाहिजे, ती जीवनामध्ये उतरता आली पाहिजे। कथा करणं म्हणतात कशाला, त्या कथेमध्ये आम्हाला प्रविष्टित होता आलं पाहिजे। ज्यांना ज्यांना कथेमध्ये प्रविष्टित होता आलं त्यांना कथा करणं जमलं। सूत महर्षी कथा सांगतायत आणि कुणीतरी शौनक ऐकतायत,
यापेक्षा मीच शौनक आहे या भावनेवर जाऊन आता माझ्या समोर सुजी बसलेत आणि स्वतः मी तिथं ऐकतोय, याला म्हणतात कथा करणं. प्रविष्टित होत आलो. ज्या ज्या अवतारामध्ये आमचे संत महात्मे परमात्म्या सोबत होते, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर महाराज संत महात्मे परमात्म्याच्या सोबत होते. याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी परमात्म्याची लीला नुसत्या पाहिल्या आणि त्या सांगितल्या. पाहून सांगणं याला काय म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये? त्याला क्रिकेट मॅच चालू असते आणि मग तिथं पवेलियन मध्ये बसून ते इकडे कॉमेंट्री पाहणं आणि सांगण्याला कॉमेंट्री होतं. त्याला काय कथा करणं म्हणतात का? मला त्याच्यामध्ये प्रविष्टित होत आलं. मी साधा भाव सांगतो तुम्हाला, कथेमध्ये प्रविष्टित कसं होत येतं. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाल्यानंतर सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला. गवळणी सगळ्यांच्या पाठ आहे, सगळ्यांना आनंद झाला आणि विशेष आनंद झाला गवळणींना. मग एक गवळण दुसरीला सांगायला लागली, दुसरी तिसरीला सांगायला लागली. सगळ्या गोकुळामध्ये चर्चा सुरू झाली, सगळीकडे आनंद सुरू झाला. ज्या ज्या गवळणींना कळालं त्या त्या गवळणी आनंद साजरा करू लागल्या आणि आपापल्या पद्धतीने आनंद साजरा करू लागल्या. गवळण पाठ आहे सगळ्यांच्या. एखादी गवळण यायची ती गुडिया उभारायची, एखादी यायची ती तोरणं बांधायची, कुणी रांगोळी काढायचं. आमच्या जनाबाई महाराज तिथं होत्या. तुम्हाला कुठं जनाबाई महाराज तिथं होत्या का? याला तर कथा करणं म्हणतात. जनाबाई महाराज आमच्या तिथं होत्या आणि जनाबाई महाराज म्हणतात, एक गवळण दुसरीला सांगायला लागली, बाई नंदाच्या वाड्यामध्ये पुत्र जन्माला आला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. प्रत्येक गवळण आपापल्या पद्धतीनं आनंद साजरा करायला लागली. पण जनाबाई महाराज, मी तिथं होते, मी काय केलं? जुन्या काळामध्ये जर खूप वर्षानंतर एखाद्या माणसाला पुत्र झाला, मुलगा झाला, तर महिला मंडळी काय करायची माहितीये का? टपकन जायच्या, एक हांडा भरून घ्यायच्या, हांडा भरायच्या, तो डोक्यावर घ्यायचा, पळत पळत जायचं. ज्याच्या घरी पुत्र झाला त्याच्या दारात तो हांडा रिचवायचा. त्याला काय म्हणतात? हेल घालणं. त्याला काय म्हणतात? हेल घालणं. जनाबाई महाराज ती कथा सांगत नाही. जनाबाई महाराज म्हणतात, मी स्वतः गेले, मी हांडा भरून घेतला, डोक्यावर घेतला, पळत पळत नंदाच्या वाड्यासमोर गेले, दाशी जणी हेल घालणं. याला कथा करणं म्हणतात. कथेमध्ये आम्हाला प्रविष्टित होता आलो. राधेच्या खांद्यावर कृष्णाने हात टाकला, राधा रास पिडायला लागली. कशाला राधा पाहिजे? तू हो ना तिथं, तू घे ना ते प्रेम सुख कृष्णाचं, भक्तीचं सुख घे ना. आम्हाला दर्शन नाही व्हायचंय कथेचं, आम्हाला कथेचं दर्शन नाही करायचंय. आम्हाला कथा उपभोगायची आहे, आम्हाला कथेचा भोग घ्यायचा आहे. याला म्हणतात कथा करणं. ती करता आली पाहिजे. तुकोबारायांची तर किती उदाहरण मी आपल्याला देतो, वेळ निघून जातो भक्त चिंतनामध्ये, बाकी काही नाही. कथा करता आली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जणू काय आपण शौनक आहोत आणि आपण सर्वजण सुतांना प्रश्न विचारतोय आणि सूत महोदय आपल्याला ती कथा सांगतायत. या भावनेनं कथेमध्ये येऊन बसायचं. गंमत आहे ना कथा. हे पहिल्या दिवशी सांगितलं, सुतांनी ज्या वेळेला शौनकांना सांगितलं की तुम्हाला कथा ऐकण्याची गरज नाही, तुम्ही मुक्त आहात, पण तरीही तुम्ही कथा ऐकता, याचं एकच कारण आहे, श्रवण प्रीती लालसा. तुमच्या अंतःकरणामध्ये कथा ऐकण्याची प्रीती आहे, त्या प्रीतीची लालसा, इच्छा आहे तुमच्या अंतःकरणात. ही इच्छा घेऊन आम्हाला कथा ऐकायची आहे. की आमच्या समोर सूत महोदय बसले, ते आम्हाला कथा सांगतायत, ही इच्छा आमच्या अंतःकरणात घेऊन. शौनक ज्या वेळेला कथा ऐकत होते ती काय 6 ते 9ची वेळ होती का 6:30? नाही, अहो रात्र कथा चालू होती. रात्रंदिवस कथा सूत महोदय सांगत होते. तहान भूक हरपून शौनक महोदय ही कथा ऐकत होते.
सुट्टी नव्हती. उलट कधी कधी सूत शोधकांना सांगायचे, अरे तुम्हाला भूक लागते का नाही, तुम्हाला तहान लागते का नाही, जा पहा रस्तापूरमध्ये लोक कथा ऐकायला येऊन बसतात आणि 9 वाजले की लगेच घड्याळाकडे पाहतात. तुम्हाला काही कळतं का नाही, अशी कथा ऐकायची असते काय? शौनकाने सांगितलं, ज्या कथेची भूक आम्हाला लागली आहे त्या कथेनंच आमचं पोट भरलंय. ज्या श्रवणाची तहान आम्हाला लागली आहे ती कथा श्रवण करून आमची तहान लागली. आता सामान्य भूक आणि सामान्य तहानीनं आमचं काय होणार आहे? भगवान महादेवाची कथा आम्हाला श्रवण करायला भेटते, भगवान महादेवाच्या लीला आम्हाला श्रवण करायला भेटतात. यापेक्षा मोठं काय पाहिजे, कुठलं पाहिजे? खूप श्रद्धेनं श्रवण करतायत आणि श्रवणासोबत काही प्रश्नही विचारतायत. मोक्षासंबंधी केलेला कालचा प्रश्न की ज्या ठिकाणी जीवनाचं अंतिम गंतव्य काय, इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये जीवन जगणाऱ्या माणसाचा उद्धार कसा होईल, काहीतरी साधना आम्हाला सांगा की ज्या साधनेने आम्हाला आमचा उद्धार करून घेता येईल. 3 साधना सुतांनी सांगितला. 1 श्रवण, 2 कीर्तन आणि 3 मनन. सर्वांगाचे काम करून कथा श्रवण करणं, त्यासोबत भगवान महादेवाची शिवाचं नामस्मरण करणं. कथा श्रवणही करायची आहे आणि मध्ये 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 जेव्हा जेव्हा भजन होईल त्यावेळेला ते भजनही करायचे, नामस्मरणही करायचे. मी सांगितलं, एकदा शिव नाव घेतलं की माणसाचं कल्याण होतं. एकदा महादेव म्हटलं की भगवान महादेव सांगतात, एकदा माझ्या भक्ताने महादेव म्हटलं की मी स्वतःला त्याला समर्पित करून टाकतो. म्हणून कथेला बसल्यानंतर भजनही करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं मनन करायचंय. घरी गेल्यानंतर, अंथरुणावर पडल्यानंतर आज कुठले कुठले विषय झाले त्या सगळ्यांचं चिंतन डोक्यात आणून मनन करायचे आणि मग निधिध्यासन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करायचा. शौनकांनी विचारलं, जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला श्रवण जमलं नाही, मनन जमलं नाही, कीर्तन जमलं नाही, एक वाक्य सांगतो, जो काळ प्राप्त होईल ना, जेवढा काळ आपल्याला प्राप्त होईल तो काळ माणसाने नामस्मरणात घालवायचा. किती वेळ भेटू द्या, छोटा भेटला किती वेळ घालतो महाराज आपण, व्यस्त वेळ घालतो. आपल्या जीवनातला किती काळ असा निघून जातो आपल्या लक्षात येत नाही. साधं इंस्टा जरी खोललं 2 तास अशी निघून जातात. अशा 2 तास निघून जातात, कळत नाही. 2 तास, आणि त्या 2 तासाचा वेळ जर आपण सत्कारणी लावला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, रामकृष्ण हरी राम, जास्त मोठं वाटत असेल, राधा राधा राधा, अरे जीवनाचं कल्याण होईल ना. बरं, ते लोटून काय भेटतं, काय भेटतं त्याच्यातून? काही पुण्य प्राप्त होतं का? जगाचं सगळं पाप त्याच्यात आहे, ते पाहत बसायचं, काही नाही, काम नाही. ते मोबाईल हातात घ्यायचा, चौकात जायचं, 4-5 जणांनी गोळा व्हायचं, ते बघायचं. शपथविधी घ्यायलाच नको होता. आता तुझ्यावर येऊन थांबलं सगळं, ते सगळे इडेच झाले तिथे, त्यांना कळतच नाही काय करायचं. तू काय काय अर्थ आहे का या जीवनाला? काही अर्थ आहे का? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. जेवढा काळ माणसाला प्राप्त झाला तो काळ माणसानं भजनामध्ये घालावा, जेवढा होईल तेवढा भजनामध्ये घालवावा, नामस्मरण करावं. जीवनाच्या उद्धाराची चिंता माणसाच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. आपण सगळ्या जगाची चिंता करत बसतो, त्यापेक्षा आपल्या उद्धाराची चिंता जर केली ना तर माणसाचं स्वतःच्या उद्धाराची काळजी माणसाला नसावी काय?
संतांनी आम्हाला सगळे मार्ग सांगून ठेवलेत ना, फक्त आपण ते आचरणात आणत नाही. जेवढा काळ प्राप्त होईल चिंतनामध्ये घालवावा. शोधकांनी विचारलं, महात्मान कुणाला श्रवण जमत नाही, कुणाला मनन जमत नाही, आम्हाला काळ नाहीये, आम्हाला ते कळत नाही, आमचा वेळ वाया चाललाय, आणि आम्हाला जर ते शक्य होत नसेल तर उद्धाराचं दुसरं काही माध्यम आहे का? भगवान शंकर परमात्म्याचं आम्ही पापी आहोत, आमच्या जीवनात नाही कळत आम्हाला नामस्मरण करायचं, मग काही दुसरा मार्ग आहे का? सुतांनी सांगितलं दुसरा एक मार्ग आहे, भगवान शिवाची पूजा करा. पूजा करा. पूजा आम्हाला कशी कळेल? पूजा आम्हाला कशी करता येईल? तुम्ही सांगा ना ती पूजा कशी करतात ते. त्यावेळेला सूत महोदयांनी सांगितलं, तुमच्या अंतःकरणामध्ये जशी भावना असेल, फक्त भावना शुद्ध असली पाहिजे. शुद्ध भावनेनं पूजा करा. त्याचे नियम कसे काय ते नंतर बघू, पण अंतःकरणामध्ये जर भगवान भोलेनाथाच्या मंदिरात जाण्याची वेळ आली, गेलंच पाहिजे. मी पहिल्याच दिवशी आपल्याला सांगितलं, तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्या गावामध्ये भगवान भोलेनाथाचं आणि विशेष म्हणजे ओंकारेश्वराचं मंदिर आहे, ज्याला प्रणव असं म्हणतात. या विश्वाच्या निर्मितीच्या सुरुवातीला ज्याचा जन्म झालाय, ज्यावेळेला कुठेची नव्हते, काही चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, काही नव्हतं, त्यावेळेला प्रथम उत्पत्ती कशाची झाली असेल तर ओंकाराची झालेली आहे. आणि त्या ओंकाराचं ज्यांचं स्वरूप आहे ते ओंकारेश्वर भगवान आहे. मी कथा सांगणार आहे त्याची 7व्या दिवशी. 12 ज्योतिर्लिंगाची जेव्हा कथा आपण श्रवण करू त्यावेळेला सांगितली. एवढे भाग्यवान आहात आपण. किती वेळ लागतो? घरामध्ये स्नान झालं, स्वयंपाक झाला, 2 मिनिट एका ताटामध्ये नैवेद्य घ्यायचा, तो नैवेद्य घेऊन टपकन मंदिरामध्ये यायचं, भगवान भोलेनाथाचं दर्शन करायचं, जशी भाव असेल, जशी श्रद्धा असेल, याचं दर्शन करायचं, प्रदक्षिणा घालायची, निघून जायचं. याच्याने होतं काय? ऐका, याचा फायदा सांगतो मी काय होतो. गावात भोले बाबा आहेत, पण आपण तिथं जाणं म्हणजे आपल्या ते नजरेत आले पाहिजेत असा भाव नाही. त्यांच्या नजरेत दिवसातून एकदा आपण आलो पाहिजे. झोपले नाही तुम्ही? कळताना मी काय बोलतो ते, आपण डोळे भरून त्यांना पाहावं हा माझा भाव नाहीये. माझा भाव हा आहे की आपण तिथं गेल्यानंतर एकदा दिवसातून त्यांनी आपल्याला पाहिलं म्हणजे आपल्याला संरक्षण प्राप्त होतं, टेन्शन राहत नाही. त्यांनी आपल्याकडे पाहिलं पाहिजे, त्यांची नजर आपल्यावर पडली पाहिजे, हा भाव आपल्या अंतःकरणात ठेवायचा. जशी असेल तशी पूजा, ती पूजा करावी. पुढे शौनकांनी एक प्रश्न विचारला. आता ही जी कथा मी आपल्याला सांगणार आहे, ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत ही कथा माझी संपत नाही तोपर्यंत तुमचं लक्ष क्षणभरही इकडून तिकडं झालं नाही पाहिजे. का? कारण आता जी कथा मी सांगणार आहे ती तुम्हाला मी महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज महाशिवरात्रीच्या कथा आहे, दर शिवरात्रीला ऐकतो, काय तुम्ही विशेष सांगणार आहे? विशेषच सांगणार आहे म्हणून तर ऐकायला सांगतोय. मला माहिती आहे तुम्ही खूप कथा ऐकल्या. प्रत्येक शिवरात्रीच्या दिवशी आपण कीर्तन करतो. शिवरात्रीला शिवरात्रीची कथा सांगितली जाते, पण शिवरात्रीच्या दिवशी जी शिवरात्रीची कथा सांगितली जाते ती शिवरात्रीची कथा नसते, ती शिवरात्रीच्या महात्म्याची कथा असते. ती महात्म्याची कथा आहे. एक भिल्ल होता, तो झाडावर बसला, शिकारीची वाट पाहत होता. रात्रभर शिकार भेटली नाही म्हणून शिकारीची वाट पाहत होता. एक बेलाचं पान टाकायचा आणि त्याच्या सुदैवाने खाली. मी सत्यनारायणाची कथा नाही सांगत, मी कथा सांगत होतो तुम्हाला. ही कथा शिवरात्रीच्या दिवशी सांगितली जाते. मी ज्या काळामध्ये शिवरात्रीचं शिवमहापुराण कथा करत नव्हतो, म्हणजे ग्रंथ हातात घेतला नव्हता, विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना मी सांगितलं माणसाला प्रश्न पडले पाहिजे. आणि मला काही प्रश्न पडतात महाराज. माझ्या सोबत जी माणसं राहतात ना त्यांना माहिती आहे माझं डोकं किती सोपी गेली. काही प्रश्न पडतात ना. मी लहान म्हणजे 3रीला असताना सरपंच साहेब मी आमच्या गुरुजींना विचारलं होतं, गवताचा रंग हिरवाच का? ते आमच्या गुरुजींनी आमच्या वडिलांना सांगितलं, याला थोडं मारून धोडून शाळेत पाठवतं. काही विचारलं नाही.
ते नाही रे, गवताचा रंग हिरवा काय? हिरवाच आहे. मी त्यांना युक्तिवाद, ते काय काय महाराज बुद्धिवाद, मी त्यांना म्हटलं मग हिरवाच आहे गवताचा रंग, तर मग ते रात्री काळं का दिसतं? प्रश्न पडला पाहिजे. मी ज्यावेळेला शिवमहापुराण ग्रंथ हातात घेतला नव्हता त्यावेळेला मला असा प्रश्न पडायचा की त्या भिल्लाने रात्रभर बिल्वपत्राची पानं तोडून खाली टाकली आणि अनायासे त्या दिवशी शिवरात्री होती आणि त्याच्याकडून ती उपासना घडली. ही कथा शिवरात्रीच्या महात्म्याची आहे, शिवरात्रीची नाही. तो बिल्वपत्र खाली टाकत होता, पण त्या दिवशी शिवरात्र होती ना, शिवरात्र ज्या दिवशी होती त्या दिवशी तो पूजा करत होता. शिवरात्र निर्माण कशी झाली? ज्या वेळेला शिवमहापुराण ग्रंथ हातात पडला मग ते सगळे विचार, ही सगळ्या कथा माझ्या हातात आल्या. म्हणून सांगतोय आपल्याला, खूप खूप लक्ष देऊन आहे का मी काय सांगतोय ते. शौनकांनी सुतांना प्रश्न विचारला, सूत महोदय तुम्ही सांगता की भगवान शिवाची पूजा करा, पण भगवान शिवाची पूजा करण्यासाठी नेमकं भगवान शिवाच्या कुठल्या रूपाची आम्ही पूजा करायची? कारण भगवान शिवाचं जे रूप आहे ते दोन पद्धतीने सांगितलं जातं. एक भगवान शिवाचं सकल स्वरूप सांगितलं जातं आणि एक भगवान शिवाचं निष्कल स्वरूप सांगितलं. तुम्ही विश्वातल्या कुठल्याही देवतेचा विचार करा, प्रभू रामचंद्रांचा विचार करा. प्रभू रामचंद्रांची पूजा करायची म्हटलं तर एकच रूप आहे. दुसरे प्रभू रामचंद्र आहेत का? एकच आहे, एकच अवतार आहे प्रभू रामचंद्रांचा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पूजा करायची घडलं तर एकच कृष्ण आहे, दुसरा आहे का? एकच कृष्ण, एकच आहे. विठ्ठलाची पूजा करायची आहे, भगवान पांडुरंग परमात्मा एकच आहे, दुसरा अवतार आहे का त्याचा? पण शंकराची पूजा करायची म्हटले तर शंकराचे दोन रूप आहेत ना. एक प्रत्यक्ष भगवान शंकर जे उमेसहित विराजमान आहेत कैलासामध्ये ते, आणि दुसरे लिंग स्वरूपामध्ये. ही दोन रूप त्यांची का झाली? सुतांनी खूप गोड उत्तर दिलं. सुतांनी सांगितलं या विश्वामध्ये दोनच देवता अशा आहेत की ज्या दोन रूपामध्ये पूजल्या जातात, एक हरी आणि दुसरा हर. या दोन देवता अशा आहेत की दोन रूपामध्ये पूजल्या जातात. हराचा विचार केला, शंकराचा विचार केला तर भगवान शंकराची पूजा दोन स्वरूपामध्ये केली जाते. एक निष्कल स्वरूप म्हणजे लिंग स्वरूप आणि दुसरं त्यांचं मूर्ती स्वरूप. आणि भगवान हरीची पूजा, विष्णूची पूजा करायची ती दोन पद्धतीने केली जाते. सकल निष्कल त्याच्यामध्ये दोन स्वरूप सांगितले. एक स्वतः विष्णू परमात्म्याची पूजा केली जाते, जे शय्येवर झोपलेले आहेत, नागावर झोपलेले आहेत, समुद्रावर झोपलेले आहेत, लक्ष्मी माता ज्यांची पाय दाबतात हे विष्णू किंवा राम कृष्ण ज्या रूपामध्ये ते आहेत ते. पद्मनाभाला जर आपण गेलात, पद्मनाभ कोण कोण गेले? एकच. वा, अजून तुम्ही? वा, पद्मनाभ टेम्पल जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे. 3 खंडामध्ये भगवान विष्णूची मूर्ती आहे. पहिल्या खंडामध्ये फक्त मुखाचं दर्शन होतं. 3 खंड आहेत, मोठं मंदिर आहे. मंदिर एवढं मोठं आहे का जर माणूस मंदिरामध्ये हरला, चुकून जर हुकला तर 4-5 तास घोरच नाही सापडायला, एवढं मोठं मंदिर आहे. पहिला खंड तिथं मुखाचं दर्शन आहे. शय्येवर झोपलेले आहेत, लक्ष्मी माता पाय दाबतात. चांगलं बारीक दर्शन घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. एक हात खाली सोडलेला आहे, एका हातामध्ये पद्म आहे आणि खाली जो हात गेलेला आहे त्याच्यामध्ये भगवंताची पिंड आहे. बरोबर आहे? खाली महादेवाचं दर्शन आहे. पहिल्या खंडामध्ये मुखाचं दर्शन आहे. या बाबा बस. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ
शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ 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 गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे पलीकडे तिकडे कोपऱ्यात जागा आहे का? कोपऱ्यात आहे का जागा? मुलींना जागा दे तिथे थोडी, तिथं मुलींना जागा करून देत चला. पद्मनाभ मंदिरामध्ये 3 खंडामध्ये भगवान विष्णूचं दर्शन घेतलं जातं. एका खंडामध्ये फक्त मुखाचं दर्शन आहे, दुसऱ्या खंडामध्ये नाभी कमलाचं दर्शन आहे आणि मग तिसऱ्या खंडामध्ये चरण कमलाचं दर्शन आहे. अशा 3 खंडामध्ये पद्मनाभाचं दर्शन आहे. एक भगवान विष्णूचं हे जे स्वरूप आहे हे सकल स्वरूप आहे. सकल निष्कल लक्षात येत असेल तर आपल्या कीर्तनाच्या भाषेमध्ये सगुण निर्गुण, त्यालाच शिवमहापुराणाच्या भाषेमध्ये सकल आणि निष्कल असं सांगितलं. त्याला आपण सगुण आणि निर्गुण म्हणतो. आपल्या वारकरी संप्रदायाने स्वीकारत असताना दोन्ही तत्वाचा स्वीकार केला. सकलाचाही स्वीकार आहे, निर्गुणाचाही, सगुणाचाही आहे. नवे नवे ज्ञानोबांनी देवालाच विचारलेलं आहे. कृष्णा महाराज देवालाच विचारलं, देवा तुला नेमकं मी सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? म्हणताय तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुणही तोच आहे आणि निर्गुणही तोच आहे. आता ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सोपं सोपं करून सांगतो. सगुण म्हणजे काय? ज्या देवाला हात लावता येतो, ज्याला स्पर्श करता येतो. आणखी सोपं, ज्याला हात आहे, ज्याला पाय आहे, ज्याला रूप आहे, ज्याला रंग आहे, असा जो परमात्मा आहे त्याला सगुण असं म्हणतात. सगुण गुणासहित, जो गुणाने सहित आहे, ज्याच्याकडे गुण आहे. आणि निर्गुण म्हणतात कशाला? ज्याला हात लावता येत नाही.
त्याला पाय नाही, ज्याला हात नाही, ज्याला रूप नाही, ज्याला गुण नाही, ज्याला रंग नाही, असा परमात्मा काहीच नाही तरी आहे तो निर्गुण. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार आकार नाही, निर्गुण गुण नाही, तू चिरगुण आहे असा परमात्मा. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये निर्गुणाचा विचार सांगत असताना खूप आलेला आहे, पण अगदी टोकाचा विचार मांडायचं ठरलं, जे ज्ञानासीही न चोजवे, ध्यानासीही जे नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी. ज्ञानोबांनी सांगितलं, ज्या तत्वापर्यंत ज्ञानालाही पोचता येत नाही, ध्यान ज्याची वेटी उत्कंठाव आहे, हा तर्काची दिठी गोचर नव्हे किरीटी, ध्यान ज्याची वेटी उत्कंठाव आहे. तर्क सुद्धा ज्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही असा निर्गुण परमात्मा. निळोबरायांनी विचार सांगत असताना सांगितलं, नव्हता काळा गोरा खुजा आणि ठेंगणा, स्वरूपी सुंदर ना अंधळा देखणा. तो काळा नाही, तो खुजा नाही, तो ठेंगणा नाही, तो कसाच नाही, पण आहे, त्याला निर्गुण म्हणतात. पुसू नका बाई वेदासी काही, कळलेची नाही शेष शिनला झाल्या विसहस्त्र जीवा, देव काहो विटेवरी उभा. वेद सुद्धा ज्याचं वर्णन करू शकत नाही, वेद जाणव गेला पुढे मौनावला. वेद त्या परमात्म्याला जाणण्यासाठी तयार झाला, पण वेद सुद्धा मौन झाला. हे मौन झाला म्हणजे काय कळलं का तुम्हाला? मौन झाला म्हणजे वेदाचं मौन हीच त्याची ओळख आहे. झोपलेल्याच नाही लक्ष द्यायचं. वेद जिथं मौन होतो तिथंच त्याची ओळख पडते. हे तुमच्यासाठी थोडं सोपं करतो. एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं, 5-6 महिने ती सासरी राहिली, आणि मग जागरण गोंधळ काहीतरी तिच्या घरी कार्यक्रम निघाला कुठे माहेरात. मग ती घरी येते, 5-6 महिन्यानंतर नवीन नवरी घरी येते. ती घरी आली की मग आल्याबरोबर घरात जाते. घरात गेल्याबरोबर सगळ्यात अगोदर कोणाला भेटते? आईला भेटते. आईला कडकडून मिठी मारते. आणि मग ती गेल्या 6 महिने झाले तिकडे गेलेली असते. गावातल्या तिच्या मैत्रिणी सगळ्या तिथं आलेल्या असतात. आणि मग मैत्रिणी तिथं आल्या की त्यांना खूप आनंद होतो. 5-6 महिन्यानंतर आपली मैत्रीण घरी आली, सगळ्यांना आनंद होतो. मग लगेच त्या मुली पळत तिच्याकडे येतात. हे खूप जुनं सांगतोय मी. आताच काय नाही, आता एवढी उत्कंठा राहत नाही. कारण ती संध्याकाळी गेली का लगे व्हिडिओ कॉल आहे. जुनी भेट होत नव्हती, उत्कंठा असायची भेटण्याची. आणि मी यामुळे सगळ्या मैत्रिणी पळत गेल्या तिच्याकडे की का कधी आलीस? की मग आत्ता आली. पुढचा प्रश्न माहिती आहे तुम्हाला? एकटीच आली का? एकटीच आली का? इथे नाही, एकटी कशी आले? ते पण आले. एक जणी काय म्हणते मग, अगं मला तुझ्या लग्नालाच येता आलं नाही, मला जरा दाखवतेस काय तुझे पती कसे आहेत ते? मग ती जुन्या काळातलं सांग. मग ती खिडकीत जाते, नवरी त्या मैत्रिणीला घेऊन खिडकीत जाते. बाहेर सगळे पुरुष मंडळी कुणी पुढं असे सगळे बसलेले असतात. मग ही मैत्रीण त्या नवरीला विचारते, दाखव बरं कोण आहेत ते, तुझे पती कोण आहेत, कुठे बसलेले दाखव बरं. समोर अशी सगळी माणसं बसलेली असते. मग ती मैत्री म्हणती, तो ते समोर बसले खुर्चीवरती आहेत का? नाही, ते नाही. ती काय म्हणते? ते नाही. मग ती मैत्री म्हणते, ते पलीकडे बिडी ओढतात तेच का? ती म्हणते, नाही, बिडी नाही ओढत, ते सिगरेट ओढतात. तेही नाही.
मग ते खाली मांडी घालून बसलेले ते आहेत का? नाही, तेही नाही. जोपर्यंत तिचा पती येत नाही तोपर्यंत ती नाही म्हणते, नाही नाही नाही. आणि ती मैत्रीण म्हणते ते पलीकडे पॅन्ट शर्टवर गप्पा मारत उभे ते आहेत का असं म्हटल्यावर ते आहेत असं म्हणत नाही. ती खाली मान घालते, खाली पाहते, नुसतं मुंडकं हलवते. ती ते आहेत असं म्हणत नाही, ती मान खाली घालते, नुसतं मुंडकं हलवते. तिचं मौन राहणं हीच पतीची ओळख आहे. पत्नीचं मौन राहणं ही जशी पतीची ओळख आहे, तसं वेदाचं मौन होणं हीच भगवंताची ओळख आहे. याला म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश. हे सांगणं म्हणजे ते पत्नी पडलं पाहिजे ना. वेदमुखी झाले मन पवन पांगुळले रात्री न मावळे रविशी. येत वेद मौन जहाले पुढे मन पवन पांगुळले, वेद मौन झालं. म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं 7 दिवस ही जोडी इथं पाहिजे. आपल्या परिसराचं भाग्य आहे महाराज, असे तयार लोक बंशीबाबांनी करून ठेवली इथं. वेद मौन होतो, पवन रूपी मन सुद्धा पांगुळ होतं, त्यालाही तिथपर्यंत पोहोचता येत नाही. आणि असा परमात्मा, निर्गुण स्वरूपाचा परमात्मा, त्याला निष्कल स्वरूप परमात्म्याचं म्हणतात. हे दोनच आहे, सकल आणि निष्कल हरिहरात्मक रूप आहे. म्हणून जसं विष्णू परमात्म्याचं 2 रूपामध्ये पूजन केलं जातं, एक विष्णूची मूर्ती त्या रूपामध्ये पूजन केलं जातं रामकृष्ण हरी रूपामध्ये, आणि दुसरं जो निर्गुण स्वरूप आहे ते शालिग्राम रूपामध्ये पूजन केलं जातं. शालिग्रामाला हात नाहीत, पाय नाहीत. शालिग्रामाचं जे रूप आहे ते निर्गुण रूप आहे, निष्कल रूप आहे. हे जसं विष्णूचं रूप आहे तसं हराचंही 2 स्वरूप सांगितले गेले. एक गौरी रूपात्मक उमा महेश्वर रूप जे सांगितलं गेलं ते सकल स्वरूप आहे, आणि निष्कल स्वरूप हे लिंग स्वरूप आहे. लिंगाला सुद्धा हात पाय नाहीत, त्यालाही काही नाहीये. लिंग स्वरूप हे भगवंताचं निष्कल स्वरूप आहे. शौनकांनी विचारलं महात्मा ठीक आहे, भगवंताच्या लिंगाचं जे स्वरूप आहे ते निष्कल स्वरूप आहे, ते निर्गुण स्वरूप आहे, हे आम्हाला कळालं, पण मग ते नेमकं निर्माण कसं झालं ते आम्हाला सांगा. त्याची निर्मिती कशी झाली, ते जन्माला कधी आलं, ते जन्माला येण्याच्या पाठीमागचं कारण काय हे आम्हाला सांगायला. शौनकांनी सांगितलं तुम्ही खूप गोड प्रश्न विचारला. भगवान परमात्मा निष्कल स्वरूपामध्ये, भगवान शंकर परमात्मा निष्कल स्वरूपामध्ये, निर्गुण स्वरूपामध्ये, लिंग स्वरूपामध्ये प्रतिष्ठित झाला, याच्या पाठीमागे कथा आहे. काय कथा आहे, लक्षपूर्वक ऐका. एकदा काय झालं, क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू शेईवर पोहोडले होते. लक्ष्मी माता त्यांच्या पाय शिपत होत्या, पाय दाबत होत्या. आणि असं असताना ब्रह्मदेव त्यांच्याकडे आले. आणि ब्रह्मदेव त्यांच्याकडे आल्यानंतर, ब्रह्मदेव आल्यानंतर ब्रह्मदेवाला असं वाटलं की विष्णू मला पाहिल्यानंतर उठून उभं राहील, मला नमस्कार करेल, मला आदर सत्कार माझा करेल. पण ब्रह्मदेवाला पाहिल्यानंतर विष्णू हल्लेच नाही, जागचे हल्लेच नाही, ते तसेच पडून राहिले. ब्रह्मदेवाला वाटलं असं काय झालं, मी पाहुणा आलो, आणि पाहुण्याला अपेक्षा असते माणसाने स्वागत करावं, आदरातिथ्य करावं, आव्हान सन्मान द्यावा. ब्रह्मदेवाला राग आला, ब्रह्मदेवाने बडबड चालू केली, शिव्या द्यायला सुरुवात केली. जगातले 99% भांडण फक्त बडबडमुळे होतात. झोपले नाही तुम्ही, बडबड. माणसानं जेवढं कमी होईल तेवढं कमी बोलत जावं, माणसानं मितभाषी असावं. पण जगाची गंमत अशी महाराष्ट्रात, जो माणूस स्वभावानं कमी बोलतो ना, लोक म्हणते ते जाप आहे. पण
जास्त बोलू नये माणसाने. ज्ञानोबरायांनी सूचना आपल्याला दिलेली आहे. ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे आपलं बोलणं असलं पाहिजे, चालणं असलं पाहिजे. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. मितुले शब्दाचा अर्थ होतो कमी बोललं पाहिजे माणसं, जास्त बोलू नये. बडबड 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 काय बोलतात माणसं बाबा. आपण बोललेलं समोरचा माणूस ऐकतो की नाही हे काही लोकांना कळत नाही. विचित्र लोक आहेत. मला काही कळत नाही हे पण काही लोकांना कळत नाही. किती बोललो पाहिजे. आणि एक आणखी एक स्वभाव सांगतो मी, थोडी सायकोलॉजी सांगतो. जास्त बोलणारा माणूस शक्यतो खोटं बोलत असतो. बघा तुम्ही, जो माणूस जास्त बडबड करतो ना तो शक्यतो खोटं बोलत असतो. आणि तो खोटं बोलून पुन्हा एक वाक्य कायम सांगत असतो, मी आयुष्यात कधीच खोटं बोलत नाही. असं म्हणणारा माणूस सगळ्यात खोटा. बडबड बडबड किती बोललं पाहिजे. अहो कमी बोललं पाहिजे माणसं. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कुठं बोलतो, तुम्हीच बोलताय. किती वेळ झाला तुम्ही बडबड 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 करताय, आम्ही तर शांत बसलेलो. तेच सांगतोय मी आपल्याला, कमी बोलावं. जिथं कमी बोलायचंय ते व्यवहारात असणार तर कमी बोलत जा. पण ज्या वेळेला तुम्हाला परमार्थ बोलण्याची संधी मिळेल त्यावेळेला जेवढं बोलता येईल तेवढं बोलत जा. प्रपंचातलं बोलून काय करता. प्रपंचातलं बोलून काय साध्य होणार आहे सांगा बरं मला. काय प्रपंचातलं बोलून काय भेटतं. माणसं आम्ही गेलो कोणाच्या घरी गेलो ना, महाराज काय सांगू तुम्हाला, बडबड बडबड एवढं चालू राहतं. महाराज हे 5 एकर आपलं, ते 10 एकर आपलं, इकडं काहीच नव्हतं, हे नव्हतं. मोठ्याचं लग्न झालं, लहानीचं लग्न, लहानी गेली हनीमूनला गेली. आता आम्हाला सांगायची गोष्ट काय सांगा. बडबड बडबड. कमी बोलावं. पण जिथं परमार्थ सांगण्याची वेळ येईल तिथं कमी बोलू नये. तिथं बोलत राहावं. तिथं बोलत राहावं. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. जिथं जिथं तुम्हाला संधी मिळेल तिथं भगवंताची चर्चा करत राहावी. त्याला तर सत्संग म्हणतात. भगवंताची चर्चा नेहमी करत राहावी. एक वाक्य मी कायम सांगत असतो, प्रपंचातलं बोललात तर वाद होईल. ऐका बरं, प्रपंचातलं बोललात तर वाद होईल. परमार्थातलं बोललात तर भक्तीचा नाद निर्माण होईल. आपल्या जीवनात आपल्याला वाद करायचा नाहीये, आपल्याला भक्तीचा नाद निर्माण करायचा आहे. म्हणून हरिभजन करत राहावं, बोलत राहावं. आणि शक्यतो भांडण होतं कशावर माहितीये का. जगातलं भांडण एकाच उद्देशावर होत असतं, तू मोठा का मी मोठा, तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, याच्यावर भांडण होतं. दुसरं काही कारण नाहीये. म्हणून मी पहिल्या दिवसापासून एक वाक्य कायम सांगत आलोय, स्वतःला लहान समजत चला, भांडणच होणार नाही. स्वतःला छोट समजत चला, भांडण होणार नाही. मोठेपणाचा त्याग करा. कोण मोठं आहे महाराज इथं सांगा बरं. मला असं वाटतं मी महाराज आहे, मी कथा करतो, माझ्यापेक्षा हजारो कथाकार मोठे पडले त्या जगात. कोण मोठा आहे इथं? कोण नाही. या विश्वामध्ये स्वतःला लहान समजा. मी लहान आहे, मला मी तव अनाथ अपराधी मतिमंद हीन बुद्धी तुझं म्या आठविली नाही कधी वाचे कृपाणी. ही तुकोबरायांनी म्हणावं. तुकोबरायांची भाषा. तुकोबर म्हणतात मी अनाथ आहे. तुकोबर म्हणतात माझी मज कळू येते अवगुण. त्यांच्या ठिकाणी अवगुण आहेत काय. तुकोबर म्हणतात मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरी. ते अपराधी आहेत का. हा स्वभाव आहे त्यांचा. स्वतःला लहान समजणं, दुसऱ्याला मोठं समजणं. आणि वाक्य थोडं उलट करतो. जो स्वतःला लहान समजतो तो मोठा नसतो. वाक्य थोडं उलट करतो. जो दुसऱ्याला जो मोठं करतो तो कायमच मोठा असतो. जो दुसऱ्याला मोठं समजतो तो कधीच लहान राहत नाही. मला तो मोठाच असतो. इथं भांडण चालू आहे. भांडणाचं कारण काय. तू मोठा का मी मोठा. भगवान विष्णू म्हणतात मी मोठा आणि ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा. ब्रह्मदेव विष्णूला म्हणतात तू माझ्यापेक्षा कशाचा मोठा आहे. अरे तुला जन्मालाच मी घातला. या विश्वाचं सृजन मी करतोय. या विश्वाला मी जन्माला घालतोय. विष्णूला सांगितलं तू काय गप्पा मारतोस. महाभारत झाले म्हणून बोलू.
आपलं शिवमहाप्रभू चांगले भांडण सुरू झालं दोघांचं. तू काय गप्पा मारतो? तुझा जन्म माझ्या नाभी कमलातून आहे. माझ्या नाभी कमलातून मी तुला जन्माला घातलंय. मी मोठा आहे तुझ्यापेक्षा मी मोठा. ते म्हणतात तुझ्या. आणि बघता बघता भांडणाचं स्वरूप युद्धात सुरू झालं. युद्ध सुरू झालं. भांडण योग्य वेळी जर थांबवता आलं तर थांबवत चला. ऐका, भांडण जर योग्य वेळी थांबवता आलं तर थांबवत चला. भांडणाचं स्वरूप एकदा जर युद्धात परिवर्तित झालं तर ते थांबत नसतं. माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो, घडलेली घटना आहे. कालाचं कीर्तन होतं नितीन महाराज. बाप्पा मी जेवायला बसतो. कीर्तनाच्या अगोदर जेवण चालू असताना ती गावकरी मंडळी, कार्यकर्ते मंडळी आमच्याकडे आले. दर्शन घेतलं, लगेच बुक्का लावला. कीर्तनाच्या अगोदरच बुक्का लावला. हो म्हटलं कीर्तन नाही झालं. ते म्हणणे घे उरकून. जेवत होतो, जेवण झालं, बाजीवर जाऊन बसलो, लगेच नारळ दिलं. अहो म्हटलं कीर्तन बाकी आहे. नाही घ्या उरकून. माझ्या काहीच लक्ष देईना. कृष्णा महाराज सगळे निघून गेले. एक मुलगा तिथे उभा होता कार्यकर्त्यातला. म्हटलं इकडे रे. तो म्हणे काय महाराज? म्हटलं भानगड काय नेमकं? मी महाराष्ट्रात पहिलेच असं पाहिलं, कीर्तनाच्या अगोदर पाकिट दिले. लगेच बुक्का लावला. काय भानगड आहे? ते म्हणे नाही, तुम्ही कीर्तन झालं पाठीमागून निघून जायचे, टप्प्यात थांबायचं नाही. तर म्हटलं काय? ते कीर्तन झाल्याबरोबर भांडण सुरू होणार आहे. काठ्या आणून ठेवल्यात नाही. मी एकच तास कीर्तन केलं महाराज. मुद्दा लक्षात घ्या. मतभेद आपल्याला योग्य वेळेत थांबवता आले तर खूप चांगलं आहे. मतभेद थांबवून सतसत विवेक बुद्धीनं आपण शक्यतो तेवढं जवळ येण्याचा प्रयत्न करावा. भांडण वाढलं. पुढचा मुद्दा सांगतो आता कथेतला. युद्धामध्ये ही भांडणं परिवर्तित झाली, पण बऱ्याच वेळेला दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा होत असतो. दोघांच्या भांडणात तिसरा फायदा घेऊन निघून जात असतो. ब्रह्मदेवाचं आणि विष्णूचं भांडण सुरू झालं. सगळे देवता भांडण बघण्यासाठी आले. नारद महर्षींनी मध्यस्थी केली. नारदाने सांगितलं अरे भांडू नका, ऐका माझं. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होत असतो. तुम्ही भांडत बरं, जी भांडण करत होते का सामान्य माणसं होते का? अरे जगाची निर्माण करणारी माणसं ही सामान्य माणसं भांडण करत होती का? तुमचा आदर्श विश्वाला काय असणार आहे? कृपा करून भांडू नका. दोघे ऐकायला तयार नाहीत महाराज. हा अस्त्र सोडायचा, तो शस्त्र सोडायचा, तो अस्त्र सोडायचा, हा अस्त्र सोडायचा. शेवटी सगळ्या देवतांनी भगवान शंकराचा दावा केला. कैलासात गेले, भगवान शंकराला विनंती केली आपण काहीतरी करा आणि यांचं भांडण थांबवा, म्हणजे विश्वाचा संहार होणार नाही. भगवान शंकर परमात्मा मध्यस्थी आले आणि ऐका, भगवान शंकराने सुद्धा समजावून सांगितलं भांडण करू नका, तरी भगवान शंकराचं ते ऐकणार. भगवान शंकराने सांगितलं अरे तुम्ही दोघंही मोठे नाहीत, तुम्हाला दोघांनाही जन्माला घालणार मी आहे. मी तुम्हाला जन्माला घातलं, कशासाठी भांडण करता? बऱ्याच वेळेला वरची माणसं गोड असतात, भांडणं खालीच चालू असतात. कशाला भांडण करता? भगवान शंकराच्या लक्षात आलं की हे भांडण तसं थांबणार नाही. आता ऐका, भगवान शंकरानं स्वतःच्या स्वरूपातून एक अग्निस्तंभ निर्माण केला. या बाजूने भगवान विष्णू, या बाजूने भगवान ब्रह्मदेव, दोघांचं भांडण चालू असताना बरोबर मध्यामध्ये एक अग्निस्तंभ निर्माण केला. आग डोंब उसळायला लागला. आगीचा स्तंभ दोन्हीच्या मध्ये, खालीही जो कळत नव्हता किती खाली आहे आणि वरही तो किती आहे, असा अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा एक अग्निस्तंभ निर्माण झाला. आणि तो अग्निस्तंभ मध्ये निर्माण झाल्यामुळे दोघांचं भांडण थांबलं. भगवंताचं, शंकराचंच ते एक स्वरूप
जे अग्निस्तंभामध्ये रूपांतरित झालं. आणि त्या दोघांनाही भगवान शंकराने आदेश दिला, तुमच्या दोघात श्रेष्ठ कोण आहे हे जर पाहायचं असेल तर दोघांनीही या अग्निस्तंभाचा ठाव घेऊन यायचं. याचा शेवट कुठे हे पाहून यायचं. जो सगळ्यात अगोदर त्याचा ठाव घेईल तो तुमच्या दोघात श्रेष्ठ. भगवान विष्णूने सांगितलं, मी लहान आहे, मी मोठा नाही, मी पाताळात जातो. त्या स्तंभाच्या पाताळाकडे भगवान विष्णू निघाले ठाव घेण्यासाठी. आणि वरचा जो भाग आहे आकाशाकडे, त्या आकाशाकडे निघाले ब्रह्मदेव ठाव घेण्यासाठी. भगवान विष्णू खाली जात आहेत, खाली जात आहेत, खाली जात आहेत. हजारो वर्ष झाले, हजारो वर्ष खाली 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 पाताळात. त्यांना ठावच लागला नाही, अंतच लागला नाही, अंत लागला नाही. नंतर विष्णूच्या लक्षात आलं, भगवान विष्णूच्या लक्षात आलं, ही भगवान महादेवाची माया आहे. आणि जिथं भगवंताची माया आहे त्या मायेचा अंत कुणालाही लागू शकत. भगवान महादेवाच्या मायेचा अंत कुणाला लागणार आहे ना. त्यांच्या लक्षात आलं, ते तिथून वरती आले, भगवान महादेवाचं दर्शन घेतलं आणि भगवान महादेवाला सांगितलं, महादेव आपण श्रेष्ठ आहात, मला तुमच्या मायेचा अंत लागणार नाही. मी तुमच्या चरणावर नतमस्तक आहे, तुमचं दर्शन घेतो आणि तुमच्या चरणावर मला जागा द्या. बसून राहिली चरणावर. इकडे ब्रह्मदेव हळूहळू हळूहळू वरती निघाले. हजारो वर्ष झाले वरती त्यांना त्या स्तंभाचा अंत लागत नव्हता. चालताना 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 त्यांना वरतून एक फूल येताना दिसलं. एक फूल गरगळत गरगळत खाली येत होतं. ते फूल होतं केतकीचं फूल. त्याला केवड्याचं फूल म्हणतात. ते केवड्याचं फूल वरून खाली येत होतं. त्या फुलाची आणि ब्रह्मदेवाची भेट झाली. आणि त्या केवड्याच्या फुलाला ब्रह्मदेवानं विचारलं, तू कुठून आलास? तेव्हा त्या केतकीच्या फुलानं सांगितलं, हजारो वर्ष झाले मी वरती जन्माला आलो आणि वरून खाली किती ठाव आहे बघण्यासाठी मी खाली निघालोय. मला आणखी मी वरून किती आलो तेही मला सांगता येत नाही आणि खाली कुठे निघालो तेही मला सांगता येत नाही. ब्रह्मदेव हुशार होते. मला ते थोडं पॉलिटिकल माइंडेड माणूस होता. ब्रह्मदेवाने विचारलं केलं, याला जर सांगता येत नाही वर किती आलाय हा, तर आपण वर जाऊन काय फायदा नाही. याचाच आपण फायदा घेऊन थोडस याला आपल्या पार्टीत ओढून घेऊ, म्हणजे मग आपलं काम झालं. ब्रह्मदेवाने त्या केतकीच्या फुलाला सांगितलं, बारीक आहे का, लक्ष देऊ नाही का, त्या केवड्याच्या फुलाला सांगितलं, एक काम कर म्हणे, तुला वरचा अंत काही सांगता येत नाही म्हणे. नाही सांगता येत, मी ब्रह्मदेव आहे, या सृष्टीचा निर्माता मी आहे, या सृष्टीला मी निर्माण केलेलं आहे. आता माझ्यासोबत तू खाली चल. महादेवाकडे गेल्यानंतर मी सांगेल की मला अंत लागला, तू फक्त साक्षीदार व्हायचं, आय विटनेस. तू फक्त साक्षीदार व्हायचं आणि तू एकच वाक्य बोलायचं की मी सगळ्यात वरती होतो, ब्रह्मदेवाने अंत लावला आणि पुरावा म्हणून मला खाली घेऊन आले, एवढं सांगायचं फक्त. ते फुल होतं ते काय सामान ते मग बदल्यात मला काय भेटेल, तसलं मी काही काम करत नाही फुकट. तेव्हा त्याच्या बदल्यात तुला फुलांचा राजा करून टाकतो. तयार झाला. भगवान महादेवाकडे दोघ जण आले आणि भगवान महादेवाकडे आल्याबरोबर भगवान महादेवाला ब्रह्मदेवानं सांगितलं, देवा वरती मी अंत लावून आलो, मला ठाव कळाला, मला अंत कळाला. महादेव म्हणले शक्यच असू शकत नाही म्हणे. हे बघा, हे केतकीचं फुल सोबत आणलंय, हे केवड्याचं फुल सोबत आणलंय, याला विचारा. केवड्याच्या फुलाला सांगितलं, महादेवा मी सगळ्यात वरती होतो, ब्रह्मदेव देवानी ठाव घेतला आणि ठाव घेतल्यानंतर मला पुरावा म्हणून मी साक्षीदार आहे, सोबत आहे. क्रोध आला महादेवाला. पंचमुखी असलेल्या ब्रह्मदेवाला महादेवाने क्रोध येऊन सांगितलं, अरे स्वतःला सिद्ध करण्यासाठी माझ्याशी असत्य भाषण करतोस, तुला लाज वाटत नाही? क्रोधामध्ये रागामध्ये भगवान शंकराचा तिसरा नेत्र उघडला आणि भगवान शंकराच्या दोन भुवयांच्या मधून एका गणाची उत्पत्ती झाली. त्याला काल भैरवनाथ म्हणतात. काल भैरवनाथ भगवान ही जय. भगवंताच्या भ्रूर मध्ये दोघाच्या भुरगुटीमधून
काल भैरवनाथाचा जन्म झाला. अत्यंत अक्रार विकार घेतलेला काल भैरवनाथ नमस्कार करून महादेवाला विचारलं, पिताश्री काय आज्ञा आहे सांगा, मला कशासाठी जन्माला घातलं. क्रोधामध्ये येऊन भैरवनाथाला महादेवाला सांगितलं, हा ब्रह्मदेव असत्य भाषण करतोय, आत्ताच्या आत्ता याचा वध करून टाक. महाराज खडग घेऊन काल भैरवनाथ धावले. ज्या मुखाने खोटं बोलले होते ब्रह्मदेव, सगळ्याला गजर ते मुंडकं उडवलं. 5 मुख होते, एक मुंडकं उडून टाकलं. तरी राग शांत झाला नाही. केसाला पकडलं ब्रह्मदेवाच्या, फरफटत आणलं आणि आता मारणार. तेवढ्यात भगवान विष्णू शरण गेली महादेवाला. सांगितलं, देवा शांत व्हा, ब्रह्मदेवाला माफ करा, तुमचंच लेकरू आहे, तुमचंच संतान आहे, तुम्हीच निर्माण केलेलं आहे, कृपा करा त्याच्यावर, त्याला अभय द्या. शांत झाले महादेव आणि काल भैरवनाथाला सांगितलं, त्याला मारू नकोस. शरण आले. ब्रह्मदेवाच्याही चूक लक्षात आली. ब्रह्मदेव शरण आले. भगवान महादेवानं विष्णूला सांगितलं, या सगळ्या कथेमधून 2 गुण तुझ्यात मला 2 गुण दिसले. एक, ठाव लागला नाही म्हणून तू असत्य भाषण केलं नाही, माझ्याकडे आलास. आणि 2, तुझा विरोधक असून सुद्धा तू त्याला क्षमा केलीस. तुझ्यामुळे मी ब्रह्मदेवाला सोडतोय. हे 2 गुण अत्यंत जीवनात महत्वाचे आहेत महाराज. माणसाचा मोठेपणा कुठं सिद्ध होतो, माणसाने समोरच्याला क्षमा करायला शिकलं पाहिजे. क्षमा मागणारा कधीच मोठा नसतो, क्षमा करणारा माणूस नेहमी मोठा असतो. म्हणून कुणी एखादा चुकला, ठीक आहे, काही अडचण नाही, क्षमा करत चला. काय महाराज 4 दिवस जीवन जगायचे, कुठं 30 ते धरून बसतात माणसं. पिढ्या गेले तरी वैर सोडत नाही बुवा. मरता मरता काही माणसं म्हणतात, हे बघ आता मरायला बाजीवर टाकलं तरी पण हे बघ पिढ्याचं वैर आहे, वैर सुटता कामा. तू जर वैर संपवलं तर मला मोक्ष भेटणार नाही. काय इच्छा, महात्म्याची इच्छा. कुठे वैर धरता, क्षमा करायला शिका. भगवान विष्णूला क्षमा केली. महादेवाला सांगितलं, तुझ्याकडे ते गुण मला दिसले आणि हे गुण तुझ्याकडे असल्यामुळे तुला वरदान देतो. या विश्वामध्ये सगळीकडे तुझे मंदिर होतील, अनेक रूपामध्ये तुला पूजलं जाईल. ज्या वेळेला या धर्मावर ग्लानी येईल, या विश्वामध्ये अधर्म वाढेल, त्या वेळेला तूच अवतार घेशील. तुझी सगळीकडे मंदिरं होतील, तुझ्याविषयी कवनं रचली जातील, तुझ्या आरत्या होतील. म्हणून जेवढे वेगवेगळे अवतार आहेत ते सगळे कुणाचे आहेत? विष्णूचे आहेत. 24 अवतार भगवान विष्णूचे आहेत. आणि ब्रह्मदेवाकडे पाहून सांगितलं, तू असत्य भाषण केलंस, शाप देतो मी तुला, इथून पुढे या विश्वामध्ये कुठेही तुझं मंदिर होणार नाही. असत्य भाषण केलंस तू, इथून पुढे या विश्वामध्ये कुठेही तुझं मंदिर होणार नाही, कुठेही तुझी पूजा केली जाणार. ब्रह्मदेवाचं कुठंच मंदिर नाही, एकच मंदिर आहे फक्त, पुष्करला. पण विचारवंतांचं म्हणणं असं आहे की कदाचित ते मंदिर ही कथा होण्याच्या ही पूर्वीचं असावं. खूप ब्रह्मदेवाला शाप दिला की कुठेही तुझं मंदिर होणार नाही, तुझी पूजा केली जाणार नाही. आणि ती जी केतकीचं फुल होतं ना, केवड्याचं फुल, ते केवड्याच्या फुलाला सांगितलं, तू ज्याने पाप केलं त्याच्या सोबत राहिलास, त्याच्यासाठी साक्ष दिलीस. माझ्या पूजेला तुझं काम नाही, तू माझ्या पूजेत यायचं. तू जरी केवड्याचं पान असलं, तू केवड्याचं जरी पान असलं तरी माझ्या पूजेला यायचं. ऐका, महापुराणामध्ये विचार आलेला आहे. भगवान शंकर म्हणतात, एखाद्या माणसानं अनावधानाने जरी, जाणून बुजून नाही, अनावधानात जरी चुकून जरी केवड्याचं फूल मला वाहिलं तरीही मी त्याच्या आयुष्याचा नाश करतो. म्हणून भगवान शंकराच्या पूजेला केतकीचं फूल चालत नाही. भगवान शंकर म्हणतात, तू माझ्या पूजेमध्ये चालणार नाही. उलट तू कितीही मौल्यवान असला, किती महत्वाचा असला, मी धोत्र्याचं फूल सहन करेल, पण तुला सहन करणार नाही.
म्हणून भगवान शंकराला धोत्र्याचं फुल आवडतंय. पूजा करत असताना धोत्र्याचं फुल भगवान शंकराला वाहत जावं आणि सोमवारी वाहिलं तर त्याचं खूप पुण्य असतं. शाप दिला, तुला माझ्या पूजेमध्ये अधिकार प्राप्त होणार नाही. इकडे ज्या भैरवनाथानं मुंडकं उडवलं होतं ब्रह्मदेवाचं, महापुराणात नाहीये, थोडीशी कथा सांगून जातो पुढे. काल भैरवनाथाची या कथा महाराज आपल्याला माहित नाही, शक्यतो सांगितल्या जात नाहीत. माहित झाल्या पाहिजेत आपल्याला या सगळ्या कथा, हे सगळं माहिती पाहिजे. हे सगळं आयोजन कशासाठी आहे? हे एवढी धावपळ, 2-4 महिन्याची धावपळ, सगळं स्ट्रगल कशासाठी आहे, कशासाठी? त्याचं एकच कारण आहे, या कथा आपल्याला कळतात. या विश्वाच्या निर्मितीच्या सुरुवातीला ज्याचा जन्म झालाय, ज्यावेळेला कुठेची नव्हते, काही चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, काही नव्हतं, त्यावेळेला प्रथम उत्पत्ती कशाची झाली असेल तर ओंकाराची झालेली आहे. आणि त्या ओंकाराचं ज्यांचं स्वरूप आहे ते ओंकारेश्वर भगवान आहे. मी कथा सांगणार आहे त्याची 7व्या दिवशी. 12 ज्योतिर्लिंगाची जेव्हा कथा आपण श्रवण करू त्यावेळेला सांगितली. एवढे भाग्यवान आहात आपण. किती वेळ लागतो? घरामध्ये स्नान झालं, स्वयंपाक झाला, 2 मिनिट एका ताटामध्ये नैवेद्य घ्यायचा, तो नैवेद्य घेऊन टपकन मंदिरामध्ये यायचं, भगवान भोलेनाथाचं दर्शन करायचं. जशी भाव असेल, जशी श्रद्धा असेल, याचं दर्शन करायचं, प्रदक्षिणा घालायची, निघून जायचं. याच्याने होतं काय? ऐका, याचा फायदा सांगतो मी काय होतो. गावात भोले बाबा आहेत, पण आपण तिथं जाणं म्हणजे आपल्या ते नजरेत आले पाहिजेत असा भाव नाही. त्यांच्या नजरेत दिवसातून एकदा आपण आलो पाहिजे. झोपले नाही तुम्ही? कळताना मी काय बोलतो ते, आपण डोळे भरून त्यांना पाहावं हा माझा भाव नाहीये. माझा भाव हा आहे की आपण तिथं गेल्यानंतर एकदा दिवसातून त्यांनी आपल्याला पाहिलं म्हणजे आपल्याला संरक्षण प्राप्त होतं, टेन्शन राहत नाही. त्यांनी आपल्याकडे पाहिलं पाहिजे, त्यांची नजर आपल्यावर पडली पाहिजे. हा भाव आपल्या अंतःकरणात ठेवायचा. जशी असेल तशी पूजा, ती पूजा करावी. पुढे शौनकांनी एक प्रश्न विचारला. आता ही जी कथा मी आपल्याला सांगणार आहे, ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत ही कथा माझी संपत नाही तोपर्यंत तुमचं लक्ष क्षणभरही इकडून तिकडे झालं नाही पाहिजे. का? कारण आता जी कथा मी सांगणार आहे ती तुम्हाला मी महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज महाशिवरात्रीच्या कथा आहे, दर शिवरात्रीला ऐकतो, काय तुम्ही विशेष सांगणार आहे? विशेषच सांगणार आहे म्हणून तर ऐकायला सांगतोय. मला माहिती आहे तुम्ही खूप कथा ऐकल्या. प्रत्येक शिवरात्रीच्या दिवशी आपण कीर्तन करतो. शिवरात्रीला शिवरात्रीची कथा सांगितली जाते, पण शिवरात्रीच्या दिवशी जी शिवरात्रीची कथा सांगितली जाते ती शिवरात्रीची कथा नसते, ती शिवरात्रीच्या महात्म्याची कथा असते. ती महात्म्याची कथा आहे. एक भिल्ल होता, तो झाडावर बसला, शिकारीची वाट पाहत होता. रात्रभर शिकार भेटली नाही म्हणून शिकारीची वाट पाहत होता. एक बेलाचं पान टाकायचा आणि त्याच्या सुदैवाने खाली, मी सत्यनारायणाची कथा नाही सांगत, मी कथा सांगत होतो तुम्हाला. ही कथा शिवरात्रीच्या दिवशी सांगितली जाते. मी ज्या काळामध्ये शिवरात्रीचं शिवमहापुराण कथा करत नव्हतो, म्हणजे ग्रंथ हातात घेतला नव्हता, विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना मी सांगितलं माणसाला प्रश्न पडले पाहिजे. आणि मला काही प्रश्न पडतात महाराज. माझ्या सोबत जी माणसं राहतात ना त्यांना माहिती आहे माझं डोकं किती सोपी गेली. काही प्रश्न पडतात ना. मी लहान म्हणजे 3रीला असताना सरपंच साहेब मी आमच्या गुरुजींना विचारलं होतं, गवताचा रंग हिरवाच का? ते आमच्या गुरुजींनी आमच्या वडिलांना सांगितलं, याला थोडं मारून धोडून शाळेत पाठवतं. काही विचारलं नाही. गवताचा रंग हिरवा काय? हिरवाच आहे. मी त्यांना युक्तिवाद काय महाराज बुद्धिवाद, मी त्यांना म्हटलं मग हिरवाच आहे गवताचा रंग, तर मग ते रात्री काळं का दिसतं? प्रश्न पडला पाहिजे. मी ज्यावेळेला शिवमहापुराण ग्रंथ हातात घेतला नव्हता त्यावेळेला मला असा प्रश्न पडायचा की त्या भिल्लाने रात्रभर बिल्वपत्राची पानं तोडून खाली टाकली
आणि अनायासे त्या दिवशी शिवरात्री होती आणि त्याच्याकडून ती उपासना घडली. ही कथा शिवरात्रीच्या महात्म्याची आहे, शिवरात्रीची नाही. तो बिल्वपत्र खाली टाकत होता, पण त्या दिवशी शिवरात्र होती ना. शिवरात्र ज्या दिवशी होती त्या दिवशी तो पूजा करत होता. शिवरात्र निर्माण कशी झाली? ज्या वेळेला शिवमहापुराण ग्रंथ हातात पडला, मग ते सगळे विचार, ही सगळ्या कथा माझ्या हातात आल्या. म्हणून सांगतोय आपल्याला, खूप खूप लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय ते. शौनकांनी सुतांना प्रश्न विचारला, सूत महोदय, तुम्ही सांगता की भगवान शिवाची पूजा करा, पण भगवान शिवाची पूजा करण्यासाठी नेमकं भगवान शिवाच्या कुठल्या रूपाची आम्ही पूजा करायची? कारण भगवान शिवाचं जे रूप आहे ते दोन पद्धतीने सांगितलं जातं. एक भगवान शिवाचं सकल स्वरूप सांगितलं जातं आणि एक भगवान शिवाचं निष्कल स्वरूप सांगितलं. तुम्ही विश्वातल्या कुठल्याही देवतेचा विचार करा, प्रभू रामचंद्रांचा विचार करा. प्रभू रामचंद्रांची पूजा करायची म्हटलं तर एकच रूप आहे. दुसरे प्रभू रामचंद्र आहेत का? एकच आहे, एकच अवतार आहे प्रभू रामचंद्रांचा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पूजा करायची घडलं तर एकच कृष्ण आहे, दुसरा आहे का? एकच कृष्ण, एकच आहे. विठ्ठलाची पूजा करायची आहे, भगवान पांडुरंग परमात्मा एकच आहे, दुसरा अवतार आहे का त्याचा? पण शंकराची पूजा करायची म्हटले तर शंकराचे दोन रूप आहेत ना. एक प्रत्यक्ष भगवान शंकर जे उमेसहित विराजमान आहेत कैलासामध्ये ते, आणि दुसरे लिंग स्वरूपामध्ये. ही दोन रूप त्यांची का झाली? सुतांनी खूप गोड उत्तर दिलं. सुतांनी सांगितलं, या विश्वामध्ये दोनच देवता अशा आहेत की ज्या दोन रूपामध्ये पूजल्या जातात, एक हरी आणि दुसरा हर. या दोन देवता अशा आहेत की दोन रूपामध्ये पूजल्या जातात. हराचा विचार केला, शंकराचा विचार केला तर भगवान शंकराची पूजा दोन स्वरूपामध्ये केली जाते. एक निष्कल स्वरूप म्हणजे लिंग स्वरूप, आणि दुसरं त्यांचं मूर्ती स्वरूप. आणि भगवान हरीची पूजा, विष्णूची पूजा करायची ती दोन पद्धतीने केली जाते. सकल निष्कल त्याच्यामध्ये दोन स्वरूप सांगितले. एक स्वतः विष्णू परमात्म्याची पूजा केली जाते, जे शय्येवर झोपलेले आहेत, नागावर झोपलेले आहेत, समुद्रावर झोपलेले आहेत, लक्ष्मी माता ज्यांची पाय दाबतात, हे विष्णू किंवा राम कृष्ण ज्या रूपामध्ये ते आहेत ते. पद्मनाभाला जर आपण गेलात, पद्मनाभ कोण कोण गेले? एकच. वा, अजून तुम्ही? वा, पद्मनाभ टेम्पल जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे. 3 खंडामध्ये भगवान विष्णूची मूर्ती आहे. पहिल्या खंडामध्ये फक्त मुखाचं दर्शन होतं. 3 खंड आहेत, मोठं मंदिर आहे. मंदिर एवढं मोठं आहे का जर माणूस मंदिरामध्ये हरला, चुकून जर हुकला तर 4-5 तास घोरच नाही सापडायला, एवढं मोठं मंदिर आहे. पहिला खंड तिथं मुखाचं दर्शन आहे. शय्येवर झोपलेले आहेत, लक्ष्मी माता पाय दाबतात. चांगलं बारीक दर्शन घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. एक हात खाली सोडलेला आहे, एका हातामध्ये पद्म आहे, आणि खाली जो हात गेलेला आहे त्याच्यामध्ये भगवंताची पिंड आहे. बरोबर आहे? खाली महादेवाचं दर्शन आहे. पहिल्या खंडामध्ये मुखाचं दर्शन आहे. या बाबा, बस. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे. महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हरि बोल. महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे.
अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ 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 गंगे हरि बोल हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे पलीकडे तिकडे कोपऱ्यात जागा आहे का? कोपऱ्यात आहे का जागा? मुलींना जागा दे तिथे थोडी, तिथं मुलींना जागा करून देत चला. पद्मनाभ मंदिरामध्ये 3 खंडामध्ये भगवान विष्णूचं दर्शन घेतलं जातं. एका खंडामध्ये फक्त मुखाचं दर्शन आहे, दुसऱ्या खंडामध्ये नाभी कमलाचं दर्शन आहे आणि मग तिसऱ्या खंडामध्ये चरण कमलाचं दर्शन आहे. अशा 3 खंडामध्ये पद्मनाभाचं दर्शन आहे. एक भगवान विष्णूचं हे जे स्वरूप आहे हे सकल स्वरूप आहे. सकल निष्कल लक्षात येत असेल तर आपल्या कीर्तनाच्या भाषेमध्ये सगुण निर्गुण, त्यालाच शिवमहापुराणाच्या भाषेमध्ये सकल आणि निष्कल असं सांगितलं. त्याला आपण सगुण आणि निर्गुण म्हणतो. आपल्या वारकरी संप्रदायाने स्वीकारत असताना दोन्ही तत्वाचा स्वीकार केला. सकलाचाही स्वीकार आहे, निर्गुणाचाही, सगुणाचाही आहे. नवे नवे ज्ञानोबांनी देवालाच विचारलेलं आहे. कृष्णा महाराज देवालाच विचारलं, देवा तुला नेमकं मी सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? म्हणताय तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुणही तोच आहे आणि निर्गुणही तोच आहे. आता ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सोपं सोपं करून सांगतो. सगुण म्हणजे काय? ज्या देवाला हात लावता येतो, ज्याला स्पर्श करता येतो. आणखी सोपं, ज्याला हात आहे, ज्याला पाय आहे, ज्याला रूप आहे, ज्याला रंग आहे, असा जो परमात्मा आहे त्याला सगुण असं म्हणतात. सगुण गुणासहित, जो गुणाने सहित आहे, ज्याच्याकडे गुण आहे. आणि निर्गुण म्हणतात कशाला? ज्याला हात लावता येत नाही, त्याला पाय नाही, ज्याला हात नाही, ज्याला रूप नाही, ज्याला गुण नाही, ज्याला रंग नाही, असा परमात्मा काहीच नाही तरी आहे तो निर्गुण. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार, आकार नाही, निर्गुण, गुण नाही, तू चिरगुण आहे असा परमात्मा. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये निर्गुणाचा विचार सांगत असताना खूप आलेला आहे. पण अगदी टोकाचा विचार मांडायचं ठरलं, जे ज्ञानासीही न चोजवे, ध्यानासीही जे नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी. ज्ञानोबांनी सांगितलं, ज्या तत्वापर्यंत ज्ञानालाही पोचता येत नाही, ध्यान ज्याची वेटी उत्कंठा आहे, हा तर्काची दिठी गोचर नव्हे किरीटी, ध्यान ज्याची भीती उत्कंठा आहे.
तर्क सुद्धा ज्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही असा निर्गुण परमात्मा. निळोबरायांनी विचार सांगत असताना सांगितलं, नव्हता काळा गोरा खुजा आणि ठेंगणा, स्वरूपी सुंदर ना आंधळा देखणा. तो काळा नाही, तो खुजा नाही, तो ठेंगणा नाही, तो कसाच नाही, पण आहे. त्याला निर्गुण म्हणतात. पुसू नका बाई वेदासी काही, कळलेची नाही शेष शिनला झाल्या विसहस्त्र जीवा. देव काहू विटेवरी उभा. वेद सुद्धा ज्याचं वर्णन करू शकत नाही. वेद जाणव गेला पुढे मौनावला. वेद त्या परमात्म्याला जाणण्यासाठी तयार झाला, पण वेद सुद्धा मौन झाला. हे मौन झाला म्हणजे काय कळलं का तुम्हाला? मौन झाला म्हणजे वेदाचं मौन हीच त्याची ओळख आहे. झोपलेल्याचे नाही लक्षात द्यायचं. वेद जिथं मौन होतो तिथंच त्याची ओळख पडते. हे तुमच्यासाठी थोडं सोपं करतो. एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं, 5-6 महिने ती सासरी राहिली आणि मग जागरण गोंधळ काहीतरी तिच्या घरी कार्यक्रम निघाला कुठे माहेरात. मग ती घरी येते. 5-6 महिन्यानंतर नवीन नवरी घरी येते. ती घरी आली की मग आल्याबरोबर घरात जाते. घरात गेल्याबरोबर सगळ्यात अगोदर कोणाला भेटते? बस आईला भेटते. आईला कडकडून मिठी मारते. आणि मग ती गेल्या 6 महिने झाले तिकडे गेलेली असते. गावातल्या तिच्या मैत्रिणी सगळ्या तिथं आलेल्या असतात. आणि मग मैत्रिणी तिथं आल्या की त्यांना खूप आनंद होतो. 5-6 महिन्यानंतर आपली मैत्रीण घरी आली, सगळ्यांना आनंद होतो. मग लगेच त्या मुली पळत तिच्याकडे येतात. हे खूप जुनं सांगतोय मी. आताच काय नाही. आता एवढी उत्कंठा राहत नाही. कारण ती संध्याकाळी गेली का लगे व्हिडिओ कॉल आहे. जुनी भेट होत नव्हती, उत्कंठा असायची भेटण्याची. आणि मी यामुळे सगळ्या मैत्रिणी पळत गेल्या तिच्याकडे की का ग कधी आलीस? ती म्हणते आत्ता आली. पुढचा प्रश्न माहिती ना तुम्हाला? एकटीच आली का? एकटीच आली का? इथे नाही ना. एकटी कशी आले? ते पण आले. एक जणी काय म्हणते मग, अगं मला तुझ्या लग्नालाच येता आलं नाही. मला जरा दाखवतेस काय तुझे पती कसे आहेत ते? मग ती जुन्या काळातलं सांगते. मग ती खिडकीत जाते. नवरी त्या मैत्रिणीला घेऊन खिडकीत जाते. बाहेर सगळे पुरुष मंडळी कुणी कुणी असे सगळे बसलेले असतात. मग ही मैत्रीण त्या नवरीला विचारते, दाखव बरं कोण आहेत ते? तुझे पती कोण आहेत? कुठे बसलेले दाखव बरं. समोर अशी सगळी माणसं बसलेली असतील. मग ती मैत्री म्हणती, ते समोर बसले खुर्चीवरती आहेत का? नाही ते नाही. ती काय म्हणते? ते नाही. मग ती मैत्री म्हणते, ते पलीकडे बिडी ओढतात तेच का? ती म्हणते नाही बिडी नाही ओढत, ते सिगरेट ओढतात. तेही नाही. मग ते खाली मांडी घालून बसलेले ते का? नाही तेही नाही. जोपर्यंत तिचा पती येत नाही तोपर्यंत ती नाही म्हणते. नाही नाही नाही. आणि ती मैत्रीण म्हणते, ते पलीकडे पॅन्ट शर्ट वर गप्पा मारत उभे ते आहेत का? असं म्हटल्यावर ती ते आहेत असं म्हणत नाही. ती खाली मान घालते, खाली पाहते, नुसतं मुंडकं हलवते. ती ते आहेत असं म्हणत नाही. ती मान खाली घालते, नुसतं मुंडकं हलवते. तिचं मौन राहणं हीच पतीची ओळख आहे. पत्नीचं मौन राहणं ही जशी पतीची ओळख आहे, तसं वेदाचं मौन होणं हीच भगवंताची ओळख आहे. याला म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश. हे सांगणं म्हणजे जे पसनी पडलं पाहिजे.
वेदमुखी झाले मन पवन पांगुळले रात्री विन मावळे रविशी येत वेद मौन झाले पुढे मन मन पवन पांगुळले वेद मौन झालं. म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं 7 दिवस जोडी इथं पाहिजे. आपल्या परिसराचं भाग्य आहे महाराज. असे तयार लोक बंशीबाबांनी करून ठेवली इथं. वेद मौन होतो. पवन रूपी मन सुद्धा पांगुळ होतं. त्यालाही तिथपर्यंत पोहोचता येत नाही. आणि असा परमात्मा निर्गुण स्वरूपाचा परमात्मा त्याला निष्कल स्वरूप परमात्म्याचं म्हणतात. हे दोनच आहे, सकल आणि निष्कल हरिहरात्मक रूप आहे. म्हणून जसं विष्णू परमात्म्याचं 2 रूपामध्ये पूजन केलं जातं. एक विष्णूची मूर्ती त्या रूपामध्ये पूजन केलं तर रामकृष्ण हरी रूपामध्ये, आणि दुसरं जो निर्गुण स्वरूप आहे ते शालिग्राम रूपामध्ये पूजन केलं जातं. शालिग्रामाला हात नाहीत, पाय नाहीत. शालिग्रामाचं जे रूप आहे ते निर्गुण रूप आहे, निष्कल रूप आहे. हे जसं विष्णूचं रूप आहे तसं हराचंही 2 स्वरूप सांगितले गेले. एक गौरी रूपात उमा महेश्वर जे सांगितलं गेलं ते सकल स्वरूप आहे, आणि निष्कल स्वरूप हे लिंग स्वरूप आहे. लिंगाला सुद्धा हात पाय नाहीत, त्यालाही काही नाहीये. लिंग स्वरूप हे भगवंताचं निष्कल स्वरूप आहे. शौनकांनी विचारलं महात्मा ठीक आहे, भगवंताच्या लिंगाचं जे स्वरूप आहे ते निष्कल स्वरूप आहे, ते निर्गुण स्वरूप आहे, हे आम्हाला कळालं. पण मग ते नेमकं निर्माण कसं झालं ते आम्हाला सांगा. त्याची निर्मिती कशी झाली, ते जन्माला कधी आलं, ते जन्माला येण्याच्या पाठीमागचं कारण काय हे आम्हाला सांगायला. शौनकांनी सांगितलं तुम्ही खूप गोड प्रश्न विचारला. भगवान परमात्मा निष्कल स्वरूपामध्ये, भगवान शंकर परमात्मा निष्कल स्वरूपामध्ये, निर्गुण स्वरूपामध्ये, लिंग स्वरूपामध्ये प्रतिष्ठित झाला. याच्या पाठीमागे एक कथा आहे. काय कथा आहे लक्षपूर्वक ऐका. एकदा काय झालं, क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू शयेवर पोहोडले होते. लक्ष्मी माता त्यांच्या पाय शिपत होत्या, पाय दाबत होत्या. आणि असं असताना ब्रह्मदेव त्यांच्याकडे आले. आणि ब्रह्मदेव त्यांच्याकडे आल्यानंतर ब्रह्मदेव आल्यानंतर ब्रह्मदेवाला असं वाटलं की विष्णू मला पाहिल्यानंतर उठून उभं राहील, मला नमस्कार करेल, मला आदर सत्कार माझा करेल. पण ब्रह्मदेवाला पाहिल्यानंतर विष्णू हल्लेच नाही, जागचे हल्लेच नाही, ते तसेच पडून राहिले. ब्रह्मदेवाला वाटलं असं काय झालं, मी पाहुणा आलोय आणि पाहुण्याला अपेक्षा असते माणसाने स्वागत करावं, आदरातिथ्य करावं, आव्हान सन्मान द्यावा. ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेवाने बडबड चालू केली, शिव्या द्यायला सुरुवात केली. जगातले 99% भांडण फक्त बडबडमुळे होतात. झोपले नाही तुम्ही, बडबड. माणसानं जेवढं कमी होईल तेवढं कमी बोलत जावं. माणसानं मितभाषी असावं. पण जगाची गंमत अशी महाराष्ट्रात, जो माणूस स्वभावानं कमी बोलतो ना, लोक म्हणते ते जाप आहे. पण जास्त बोलू नये माणसाने. ज्ञानोबरायांनी सूचना आपल्याला दिलेली आहे. ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे आपलं बोलणं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. मितुले शब्दाचा अर्थ कमी बोललं पाहिजे माणसं, जास्त बोलू नये. बडबड 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 काय बोलतात माणसं बाबा. आपण बोललेलं समोरचा माणूस ऐकतो की नाही हे काही लोकांना कळत नाही. विचित्र लोक आहेत. मला काही कळत नाही हे पण काही लोकांना कळत नाही. किती बोललो पाहिजे. आणि एक आणखी स्वभाव सांगतो मी, थोडी सायकोलॉजी सांगतो. जास्त बोलणारा माणूस शक्यतो खोटं बोलत असतो. बघा तुम्ही, जो माणूस जास्त बडबड करतो ना तो शक्यतो खोटं बोलत असतो. आणि तो खोटं बोलून पुन्हा एक वाक्य कायम सांगत असतो, मी आयुष्यात कधीच खोटं बोलत नाही. असं म्हणणारा माणूस सगळ्यात खोटा. बडबड बडबड किती बोललं पाहिजे, अहो कमी बोललं पाहिजे माणसं.
तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कुठे बोलतो, तुम्हीच बोलताय. किती वेळ झाला तुम्ही बडबड 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 करताय, आम्ही तर शांत बसलेलो आहोत. तेच सांगतोय मी आपल्याला, कमी बोलावं. जिथं कमी बोलायचंय ते व्यवहारात असणार तर कमी बोलत जा. पण ज्या वेळेला तुम्हाला परमार्थ बोलण्याची संधी मिळेल त्यावेळेला जेवढं बोलता येईल तेवढं बोलत जा. प्रपंचातलं बोलून काय करता? प्रपंचातलं बोलून काय साध्य होणार आहे सांगा बरं मला. काय प्रपंचातलं बोलून काय भेटतं? माणसं आम्ही गेलो कोणाच्या घरी गेलो ना, महाराज काय सांगू तुम्हाला, बडबड बडबड एवढं चालू राहतं. महाराज हे 5 एकर आपलं, ते 10 एकर आपलं, इकडे काहीच नव्हतं, हे नव्हतं. मोठ्याचं लग्न झालं, लहानीचं लग्न, लहानी गेली हनीमूनला गेली. आता हे आम्हाला सांगायची गोष्ट आहे. काय सांगा, बडबड बडबड. कमी बोलावं, पण जिथं परमार्थ सांगण्याची वेळ येईल तिथं कमी बोलू नये. तिथं बोलत राहावं, तिथं बोलत राहावं. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. जिथं जिथं तुम्हाला संधी मिळेल तिथं भगवंताची चर्चा करत राहावी. त्याला तर सत्संग म्हणतात. भगवंताची चर्चा नेहमी करत राहावी. एक वाक्य मी कायम सांगत असतो, प्रपंचातलं बोललात तर वाद होईल. ऐका बरं, प्रपंचातलं बोललात तर वाद होईल, परमार्थातलं बोललात तर भक्तीचा नाद निर्माण होईल. आपल्या जीवनात आपल्याला वाद करायचा नाहीये, आपल्याला भक्तीचा नाद निर्माण करायचा आहे. म्हणून हरिभजन करत राहावं, बोलत राहावं. आणि शक्यतो भांडण होतं कशावर माहितीये का? जगातलं भांडण एकाच उद्देशावर होत असतं, तू मोठा का मी मोठा, तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, याच्यावर भांडण होतं. दुसरं काही कारण नाहीये. म्हणून मी पहिल्या दिवसापासून एक वाक्य कायम सांगत आलोय, स्वतःला लहान समजत चला, भांडणच होणार नाही. स्वतःला छोट समजत चला, भांडण होणार नाही. मोठेपणाचा त्याग करा. कोण मोठं आहे महाराज इथं सांगा बरं. मला असं वाटतं मी महाराज आहे, मी कथा करतो, माझ्यापेक्षा हजारो कथाकार मोठे पडले त्या जगात. कोण मोठा आहे इथं? कोण नाही. या विश्वामध्ये स्वतःला लहान समजा. मी लहान आहे, मला मी तव अनाथ अपराधी मतिमंद हीन बुद्धी तुझ म्या आठविली नाही कधी वाचे कृपाणी. ही तुकोबरायांनी म्हणावं. तुकोबरायांची भाषा. तुकोबर म्हणतात मी अनाथ आहे, तुकोबर म्हणतात माझी मज कळू येते अवगुण. त्यांच्या ठिकाणी अवगुण आहेत काय? तुकोबर म्हणतात मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. ती अपराधी आहेत का? हा स्वभाव आहे त्यांचा. स्वतःला लहान समजणं, दुसऱ्याला मोठं समजणं. आणि वाक्य थोडं उलट करतो. जो स्वतःला लहान समजतो तो मोठा नसतो. वाक्य थोडं उलट करतो. जो दुसऱ्याला जो मोठं करतो तो कायमच मोठा असतो. जो दुसऱ्याला मोठं समजतो तो कधीच लहान राहत नाही, मला तो मोठाच असतो. इथं भांडण चालू आहे. भांडणाचं कारण काय? तू मोठा का मी मोठा. भगवान विष्णू म्हणतात मी मोठा, आणि ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा. ब्रह्मदेव विष्णूला म्हणतात तू माझ्यापेक्षा कशाचा मोठा आहे, अरे तुला जन्मालाच मी घातला, या विश्वाचं सृजन मी करतोय, या विश्वाला मी जन्माला घालतोय. विष्णूने सांगितलं तू काय गप्पा मारतोस. महाभारत झाले म्हणून बोलू आपलं शिव महाप्रभू चांगले. भांडण सुरू झालं दोघांचं. तू काय गप्पा मारतो, तुझा जन्म माझ्या नाभी कमलातून आहे, माझ्या नाभी कमलातून मी तुला जन्माला घातलाय. मी मोठा आहे तुझा, तुझ्यापेक्षा मी मोठा. ते म्हणतात तुझ्या. आणि बघता बघता भांडणाचं स्वरूप युद्धात सुरू झालं. युद्ध सुरू झालं. महाराज भांडण योग्य वेळी जर थांबवता आलं तर थांबवत चला. ऐका, भांडण जर योग्य वेळी थांबवता आलं तर थांबवत चला. भांडणाचं स्वरूप एकदा जर युद्धात परिवर्तित झालं तर ते थांबत नसतं. माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो, घडलेली घटना आहे. कालाचं कीर्तन होतं नितीन महाराज. बाप्पा मी जेवायला बसतो. कीर्तनाच्या अगोदर जेवण चालू असताना ती गावकरी मंडळी, कार्यकर्ते मंडळी आमच्याकडे आली. दर्शन घेतलं, लगेच बुक्का लावला.
कीर्तनाच्या अगोदरच बुक्का लावला. हो म्हटलं कीर्तन नाही झालं. ते म्हणणे घे उरकून. जेवत होतो, जेवण झालं, बाजीवर जाऊन बसलो, लगेच नारळ दिलं. अहो मी म्हटलं कीर्तन बाकी आहे. नाही नाही घ्या उरकून. माझ्या काहीच लक्ष देईना. कृष्णा महाराज सगळे निघून गेले. एक मुलगा तिथे उभा होता कार्यकर्त्यातला. म्हटलं इकडे रे. तो म्हणे काय महाराज? म्हटलं भानगड काय नेमकं? मी महाराष्ट्रात पहिलेच असं पाहिलं कीर्तनाच्या अगोदर पाकिट दिले. लगेच बुक्का लावला. काय भानगड आहे? ते म्हणे नाही तुम्ही कीर्तन झालं पाठीमागून निघून जायचं, टप्प्यात थांबायचं नाही. तर म्हटलं काय? ते कीर्तन झाल्याबरोबर भांडण सुरू होणार आहे. काठ्या आणून ठेवल्यात नाही. मी एकच तास कीर्तन केलं ना. मुद्दा लक्षात घ्या. मतभेद आपल्याला योग्य वेळेत थांबवता आले तर खूप चांगलं आहे. मतभेद थांबवून सतसत विवेक बुद्धीनं आपण शक्यतो तेवढं जवळ येण्याचा प्रयत्न करावा. भांडण वाढलं. पुढचा मुद्दा सांगतो आता कथेतला. युद्धामध्ये ही भांडणं परिवर्तित झाली, पण बऱ्याच वेळेला दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा होत असतो. दोघांच्या भांडणात तिसरा फायदा घेऊन निघून जात असतो. ब्रह्मदेवाचं आणि विष्णूचं भांडण सुरू झालं. सगळे देवता भांडण बघण्यासाठी आले. नारद महर्षींनी मध्यस्थी केली. नारदाने सांगितलं अरे भांडू नका, ऐका माझं. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होत असतो. तुम्ही भांडण बरं जी भांडण करत होते का सामान्य माणसं होते का? अरे जगाची निर्माण करणारी माणसं ही सामान्य माणसं भांडण करत होती का? तुमचा आदर्श विश्वाला काय असणार आहे? कृपा करून भांडू नका. दोघे ऐकायला तयार नाहीत महाराज. हा अस्त्र सोडायचा, तो शस्त्र सोडायचा, तो अस्त्र सोडायचा, हा अस्त्र सोडायचा. शेवटी सगळ्या देवतांनी भगवान शंकराचा दावा केला. कैलासात गेले. भगवान शंकराला विनंती केली आपण काहीतरी करा आणि यांचं भांडण थांबवा, म्हणजे विश्वाचा संहार होणार नाही. भगवान शंकर परमात्मा मध्यस्थी आले आणि ऐका, भगवान शंकराने सुद्धा समजावून सांगितलं भांडण करू नका, तरी भगवान शंकराचं ते ऐकणार. भगवान शंकराने सांगितलं अरे तुम्ही दोघंही मोठे नाहीत, तुम्हाला दोघांनाही जन्माला घालणार मी आहे. मी तुम्हाला जन्माला घातलं, कशासाठी भांडण करता? बऱ्याच वेळेला वरची माणसं गोड असतात, भांडणं खालीच चालू असतात. कशाला भांडण करता? भगवान शंकराच्या लक्षात आलं की हे भांडण तसं थांबणार नाही. आता ऐका, भगवान शंकरानं स्वतःच्या स्वरूपातून एक अग्निस्तंभ निर्माण केला. या बाजूने भगवान विष्णू, या बाजूने भगवान ब्रह्मदेव, दोघांचं भांडण चालू असताना बरोबर मध्यामध्ये एक अग्निस्तंभ निर्माण केला. आग डोंब उसळायला लागला. आगीचा एक स्तंभ दोन्हीच्या मध्ये, खालीही जो कळत नव्हता किती खाली आहे आणि वरही तो किती आहे, असा अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा एक अग्निस्तंभ निर्माण झाला. आणि तो अग्निस्तंभ मध्ये निर्माण झाल्यामुळे दोघांचं भांडण थांबलं. भगवंताचं, शंकराचंच ते एक स्वरूप जे अग्निस्तंभामध्ये रूपांतरित झालं. आणि त्या दोघांनाही भगवान शंकराने आदेश दिला, तुमच्या दोघात श्रेष्ठ कोण आहे हे जर पाहायचं असेल तर दोघांनीही या अग्निस्तंभाचा ठाव घेऊन यायचं. याचा शेवट कुठे पाहून यायचं. जो सगळ्यात अगोदर त्याचा ठाव घेईल तो तुमच्या दोघात श्रेष्ठ. भगवान विष्णूने सांगितलं मी लहान आहे, मी मोठा नाही, मी पाताळात जातो. त्या स्तंभाच्या पाताळाकडे भगवान विष्णू निघाले ठाव घेण्यासाठी. आणि वरचा जो भाग आहे आकाशाकडे, त्या आकाशाकडे निघाले ब्रह्मदेव ठाव घेण्यासाठी. भगवान विष्णू खाली जात आहेत, खाली जात आहेत, खाली जात आहेत. हजारो वर्ष झाले, हजारो वर्ष खाली 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 पाताळात. त्यांना ठावच लागला नाही, अंतच लागला नाही, अंत लागला नाही. नंतर विष्णूच्या लक्षात आलं, भगवान विष्णूच्या लक्षात आलं ही भगवान महादेवाची माया आहे. आणि जिथं भगवंताची माया आहे त्या मायेचा अंत कोणालाही लागू शकत.
भगवान महादेवाच्या मायेचा अंत कुणाला लागणार आहे ना? त्यांच्या लक्षात आलं की तिथून वरती आले, भगवान महादेवाचं दर्शन घेतलं आणि भगवान महादेवाला सांगितलं, महादेव आपण श्रेष्ठ आहात, मला तुमच्या मायेचा अंत लागणार नाही. मी तुमच्या चरणावर नतमस्तक आहे, तुमचं दर्शन घेतो आणि तुमच्या चरणावर मला जागा द्या. बसून राहिली चरणावर. इकडे ब्रह्मदेव हळूहळू हळूहळू वरती निघाले. हजारो वर्ष झाले वरती त्यांना त्या स्तंभाचा अंत लागत नव्हता. चालताना 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 त्यांना असं वरतून एक फूल येताना दिसतं. एक फूल गरगळत गरगळत खाली येत होतं. ते फूल होतं केतकीचं फूल. त्याला केवड्याचं फूल म्हणतात. ते केवड्याचं फूल वरून खाली येत होतं. त्या फुलाची आणि ब्रह्मदेवाची भेट झाली आणि त्या केवड्याच्या फुलाला ब्रह्मदेवानं विचारलं, तू कुठून आलास? तेव्हा त्या केतकीच्या फुलानं सांगितलं, हजारो वर्ष झाले मी वरती जन्माला आलो आणि वरून खाली किती ठाव आहे बघण्यासाठी मी खाली निघालोय. मला आणखी मी वरून किती आलो तेही मला सांगता येत नाही आणि खाली कुठे निघालो तेही मला सांगता येत नाही. ब्रह्मदेव हुशार होते. मला ते थोडं पॉलिटिकल माइंडेड माणूस होता. ब्रह्मदेवाने विचारलं केलं, याला जर सांगता येत नाही वर किती आलाय हा, तर आपण वर जाऊन काय फायदा नाही. याचाच आपण फायदा घेऊन थोडस याला आपल्या पार्टीत ओढून घेऊ, म्हणजे मग आपलं काम झालं. ब्रह्मदेवाने त्या केतकीच्या फुलाला सांगितलं की बारीक आहे का, लक्ष देऊ नाही का, त्या केवड्याच्या फुलाला सांगितलं एक काम कर म्हणे, तुला वरचा अंत काही सांगता येत नाही म्हणे. नाही सांगता येत, मी ब्रह्मदेव आहे, या सृष्टीचा निर्माता मी आहे, या सृष्टीला मी निर्माण केलेलं आहे. आता माझ्यासोबत तू खाली चल. महादेवाकडे गेल्यानंतर मी सांगेल की मला अंत लागला, तू फक्त साक्षीदार व्हायचं, आय विटनेस. तू फक्त साक्षीदार व्हायचं आणि तू एकच वाक्य बोलायचं की मी सगळ्यात वरती होतो, ब्रह्मदेवाने अंत लावला आणि पुरावा म्हणून मला खाली घेऊन आले, एवढं सांगायचं फक्त. ते फुल होतं ते काय सामान देऊन मग बदल्यात मला काय भेटेल, तसलं मी काही काम करत नाही फुकट. तेव्हा त्याच्या बदल्यात तुला फुलांचा राजा करून टाकतो. तयार झाला. भगवान महादेवाकडे दोघ जण आले आणि भगवान महादेवाकडे आल्याबरोबर भगवान महादेवाला ब्रह्मदेवानं सांगितलं, देवा वरती मी अंत लावून आलो, मला ठाव कळाला, मला अंत कळाला. महादेव म्हणले शक्यच असू शकत नाही म्हणे. हे बघा, हे केतकीचं फुल सोबत आणलंय, हे केवड्याचं फुल सोबत आणलंय, याला विचारा. केवड्याच्या फुलाला सांगितलं, महादेवा मी सगळ्यात वरती होतो, देवानी ठाव घेतला आणि ठाव घेतल्यानंतर मला पुरावा म्हणून मी साक्षीदार आहे, सोबत आहे. क्रोध आला महादेवाला. पंचमुखी असलेल्या ब्रह्मदेवाला महादेवाने क्रोध येऊन सांगितलं, अरे स्वतःला सिद्ध करण्यासाठी माझ्याशी असत्य भाषण करतोस, तुला लाज वाटत नाही? क्रोधामध्ये रागामध्ये भगवान शंकराचा तिसरा नेत्र उघडला आणि भगवान शंकराच्या दोन भुवयांच्या मधून एका गणाची उत्पत्ती झाली. त्याला काल भैरवनाथ म्हणतात. काल भैरवनाथ भगवान की जय. भगवंताच्या भ्रूर मध्ये दोघाच्या भुरगुटीमधून काल भैरवनाथाचा जन्म झाला. अत्यंत आकार विकार घेतलेला काल भैरवनाथ नमस्कार करून महादेवाला विचारलं, पिताश्री काय आज्ञा आहे सांगा, मला कशासाठी जन्माला घातलं? क्रोधामध्ये येऊन भैरवनाथाला महादेवाला सांगितलं, हा ब्रह्मदेव असत्य भाषण करतोय, आत्ताच्या आत्ता याचा वध करून टाक. महाराज खड्ग घेऊन काल भैरवनाथ धावले. ज्या मुखाने खोटं बोलले होते ब्रह्मदेव, सगळ्या ते मुंडक उडवलं. 5 मुख होते, एक मुंडक उडून टाकले. तरी राग शांत झाला नाही. केसाला पकडलं ब्रह्मदेवाच्या, फरफटत आणलं आणि आता मारणार. तेवढ्यात भगवान विष्णू शरण गेली महादेवाला, सांगितलं, देवा शांत व्हा, ब्रह्मदेवाला माफ करा, तुमचंच लेकरू आहे, तुमचंच संतान आहे, तुम्हीच निर्माण केलेलं आहे, कृपा करा त्याच्यावर, त्याला अभय द्या. शांत झाले महादेव आणि काल भैरवनाथाला सांगितलं,
त्याला मारू नकोस. शरण आले, ब्रह्मदेवाच्याही चूक लक्षात आली, ब्रह्मदेव शरण आले. भगवान महादेवानं विष्णूला सांगितलं, या सगळ्या कथेमधून 2 गुण तुझ्यात मला 2 गुण दिसले. एक, ठाव लागला नाही म्हणून तू असत्य भाषण केलं नाही, माझ्याकडे आलास. आणि 2, तुझा विरोधक असून सुद्धा तू त्याला क्षमा केलीस. तुझ्यामुळे मी ब्रह्मदेवाला सोडतोय. हे 2 गुण अत्यंत जीवनात महत्वाचे आहेत महाराज. माणसाचा मोठेपणा कुठं सिद्ध होतो? माणसाने समोरच्याला क्षमा करायला शिकलं पाहिजे. क्षमा मागणारा कधीच मोठा नसतो, क्षमा करणारा माणूस नेहमी मोठा असतो. म्हणून कुणी एखादा चुकला, ठीक आहे, काही अडचण नाही, क्षमा करत चला. काय महाराज 4 दिवस जीवन जगायचंय, कुठं 30 ते धरून बसतात माणसं. पिढ्या गेले तरी वैर सोडत नाही बुवा. मरता मरता काही माणसं म्हणतात, हे बघ आता मरायला बाजीवर टाकलं तरी पण हे बघ पिढ्याचं वैर आहे. वैर सुटता कामा. तू जर वैर संपवलं तर मला मोक्ष भेटणार नाही. काय इच्छा, महात्म्याची इच्छा. कुठं वैर धरता? क्षमा करायला शिका. भगवान विष्णूला क्षमा केली. महादेवानं सांगितलं, तुझ्याकडे ते गुण मला दिसले आणि हे गुण तुझ्याकडे असल्यामुळे तुला वरदान देतो. या विश्वामध्ये सगळीकडे तुझे मंदिर होतील, अनेक रूपामध्ये तुला पूजलं जाईल. ज्या वेळेला या धर्मावर ग्लानी येईल, या विश्वामध्ये अधर्म वाढेल, त्या वेळेला तूच अवतार घेशील. तुझी सगळीकडे मंदिर होतील, तुझ्याविषयी कवनं रचली जातील, तुझ्या आरत्या होतील. म्हणून जेवढे वेगवेगळे अवतार आहेत ते सगळे कुणाचे आहेत? विष्णूचे आहेत. 24 अवतार भगवान विष्णूचे आहेत. आणि ब्रह्मदेवाकडे पाहून सांगितलं, तू असत्य भाषण केलंस, शाप देतो मी तुला. इथून पुढे या विश्वामध्ये कुठेही तुझं मंदिर होणार नाही. असत्य भाषण केलंस तू, इथून पुढे या विश्वामध्ये कुठेही तुझं मंदिर होणार नाही, कुठेही तुझी पूजा केली जाणार. ब्रह्मदेवाचं कुठंच मंदिर नाही, एकच मंदिर आहे फक्त, पुष्करला. पण विचारवंतांचं म्हणणं असं आहे की कदाचित ते मंदिर ही कथा होण्याच्या पूर्वीचं असावं. खूप ब्रह्मदेवाला शाप दिला की कुठेही तुझं मंदिर होणार नाही, तुझी पूजा केली जाणार नाही. आणि ती जी केतकीचं फुल होतं ना, केवड्याचं फुल, ते केवड्याच्या फुलाला सांगितलं, तू ज्याने पाप केलं त्याच्या सोबत राहिलास, त्याच्यासाठी साक्ष दिलीस. माझ्या पूजेला तुझं काम नाही, तू माझ्या पूजेत यायचं. तू जरी केवड्याचं पान असलं, तू केवड्याचं जरी पान असलं तरी माझ्या पूजेला यायचं. ऐका, महापुराणामध्ये विचार आलेला आहे. भगवान शंकर म्हणतात, एखाद्या माणसानं अनावधानाने जरी, जाणून बुजून नाही, अनावधानात जरी, चुकून जरी केवड्याचं फूल मला वाहिलं तरीही मी त्याच्या आयुष्याचा नाश करतो. म्हणून भगवान शंकराच्या पूजेला केतकीचं फूल चालत नाही. भगवान शंकर म्हणतात, तू माझ्या पूजेमध्ये चालणार नाही. उलट तू कितीही मौल्यवान असला, किती महत्वाचा असला, मी धोत्र्याचं फूल सहन करेल, पण तुला सहन करणार नाही. म्हणून भगवान शंकराला धोत्र्याचं फूल आवडतंय. पूजा करत असताना धोत्र्याचं फूल भगवान शंकराला वाहत जावं, आणि सोमवारी वाहिलं तर त्याचं खूप पुण्य असतं. शाप दिला, तुला माझ्या पूजेमध्ये अधिकार प्राप्त होणार नाही. इकडे ज्या भैरवनाथानं मुंडकं उडवलं होतं ब्रह्मदेवाचं, महापुराणात नाहीये, थोडीशी कथा सांगून जातो पुढे. काल भैरवनाथाची या कथा महाराज आपल्याला माहित नाही, शक्यतो सांगितल्या जात नाही. माहित झाल्या पाहिजेत आपल्याला या सगळ्या कथा, हे सगळं माहिती पाहिजे. हे सगळं आयोजन कशासाठी आहे? हे एवढी धावपळ, 2-4 महिन्याची धावपळ, सगळं स्ट्रगल कशासाठी आहे? कशासाठी? त्याचं एकच कारण आहे, या कथा आपल्याला कळाल्या. फुल का चालत नाही, त्याच्या पाठीमागं कारण काय?
नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय